नमस्कार. आजच्या विशेष पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहेत सिंधुदुर्ग पुत्र जे आज क्लास 1 अधिकारी म्हणून सेवानिवृत्त होत आहेत. सरांनी कोकण रेल्वेचा जो सुरुवातीचा काळ आहे तो अनुभवला. कोकण रेल्वे सिंधुदुर्गात येताना, कोकणात येताना काय अडचणी होत्या, त्याच्यानंतर सरांनी जलसंपदा विभागात काम केलं आणि एक ज्येष्ठ साहित्यिक म्हणून देखील त्यांनी नावलौकिक कमवला. असे इंजिनियर अनिल जाधव सर. नमस्कार आणि जय भीम. मग आताच क्लिअर कट या वाहिनीचे आमचे मित्र केशव आणखी नरेश हे ते मुलाखत घेण्यासाठी आलेले आहे. ही माझ्या आयुष्यातली पहिली मुलाखत आहे. मी धन्यवाद देतो की आता नोकरीचा सेवानिवृत्त होताना ते माझी अशी मुलाखत होते आहे. आणि 34 वर्ष जवळजवळ काम केल्यानंतर एक मी समाधानाने आता सेवानिवृत्त झालो आहे, याचा विशेष आनंद आहे मला. त्याचबरोबर अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घ्यावं लागलं आणि शिक्षण घेत आणि काही अनेक अडचणींना सामोरे जात त्या पाठीमागे माझ्या आईवडिलांचे जसे कष्ट आहेत त्याचप्रमाणे माझी सहचारिणी हिचे पण योगदान आहे. आणि काही मित्रमंडळी वेगवेगळ्या टप्प्यावर भेटत गेली की त्यांचा प्रभाव माझ्या आयुष्यावर पडत गेला आणि त्यामुळे माझं जीवन असं सुखकर झालेलं आहे, अधिक समृद्ध झालेलं आहे. यात मी बोलल्याप्रमाणे की सर लहानपणी प्रतिकूल परिस्थिती होती. सर तुमचं बालपण कसं गेलं आणि तेव्हा एकंदरीत परिस्थिती कशी होती त्याबद्दल सर आपण बोलून सुरुवात करूया. आता सर हे सांगायचं म्हणजे की माझं बालपण हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेलेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलं आहे. माझा जन्म हा 10 नोव्हेंबर 1967 या दिवशी एक लांजा तालुक्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील कोर्ले या गावी झालेला आहे. कोर्ले गावी झाला आहे. माझे वडील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लांजा तालुक्यातील कोर्ले गावामध्ये ते प्राथमिक शिक्षक होते. प्राथमिक शिक्षक होते. त्यामुळे प्राथमिक शिक्षक होते आणि प्राथमिक शिक्षक असल्यामुळे आणि एवढ्या लांब, तेव्हा अखंड जिल्हा होता रत्नागिरी, अखंड जिल्हा होता. त्यामुळे बरेचशी शिक्षक मंडळी लांब लांब जात होती. त्याबरोबर माझे ते वडील त्या मनात जवळ होती बरोबर लांजामध्ये. तर लांजामध्ये कोर्ले गाव आणि कोर्ले गाव माझा आजोल पण. मूळ गावात सर तुमचं कोर्ले की नाही? आजोल माझं. आजोल तुमचं कोर्ले. मूळ गाव सर? मूळ गाव माझं वेंगुर्ला. वेंगुर्ल्यामध्ये सर कुठं? शहरात? वेंगुर्ल्यामध्ये शहरामध्ये. प्रथमतः लहानपण मी सांगतो की जो जन्म झाला माझा तो कोर्ले गावामध्ये. म्हणजे त्यापूर्वी काय वेंगुर्ल्याचं काय फारसं येणं जाणं नव्हतं. त्यामुळे जन्म आई माझी तिथली कोर्ले गावची. वडील जेव्हा लागले सर्व्हिसला तेव्हा कोर्ले गावामध्येच लागलेले. त्यामुळे तिथेच त्यांचं लग्न झालं. त्यामुळे जन्मसुद्धा माझा ते कोर्ले गावामध्ये झालेला आहे. आणि वडील प्राथमिक शिक्षक असल्यामुळे आणि अतिशय व्यवहारी होते. त्यामुळे वडील पूर्णपणे लिहून ठेवायचे. त्यामुळे माझी जन्मतारीख, वेळ आणि त्या काळात जन्म झालेल्या बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम होता. त्यामुळे 1 जून ही जागतिक जन्मदिवस आहे. पण माझी जन्मतारीख ही खरी जन्मतारीख आहे. 10 नोव्हेंबर 1967 बरोबर. आणि पहाटे 5 वाजता वार शुक्रवार असा जन्म झालेला आहे. बरोबर. त्यामुळे तू बऱ्याच वेळा लोक आता म्हणतात सेवानिवृत्त माझं वय दिसत नाही, 58 वर्ष झाले नाही असं वाटतं. पण मला 58 वर्ष पूर्णपणे झालेलं आहे. वयामध्ये कोणतीच चूक नाही. तर वडील शिक्षक जरी असले तरी सुरुवातीचे दिवस असे चांगल्या गेले, पण नंतर अनेक भावंड होत गेली. म्हणजे 5 भाऊ, माझ्यानंतर 4 भावंडांनी जन्म घेतला आणि त्यानंतर मात्र थोडी हलाखीची परिस्थिती निर्माण झालेली होती. वडील शिक्षक जरी असले, प्राथमिक शिक्षक असले तरी बाकी घरची वेंगुर्ला गाव, मूळ गाव वेंगुर्ला. आणि या वेंगुर्ला गावामध्ये कोणती शेती वगैरे आमची नव्हती. फक्त वेंगुर्ला आनंदवाडी म्हणून जे गाव आहे वेंगुर्ल्याची वाडी, त्याच्यामध्ये लहान घर होतं, ते पण सामायिक घर. बरोबर. त्यामुळे वडिलांना सुद्धा एवढ्या लांब प्रवास करणं शक्य नव्हतं. त्यामुळे आमच्या कुटुंबासहित ते तिथे राहत होते. आणि माझं प्राथमिक शिक्षण हे सुरुवातीला भांबेड या गावी झालं. भांबेड कुठं सर? तेच लांजा तालुक्यामध्ये भांबेड. आणि त्यावेळी वडील आमचे हर्दकला, त्याच्या शेजारची शाळा जी होती ती त्याला दुर्गम होती, तिथे वडील प्राथमिक शिक्षक होते. आणि आमच्या चांगले वस्तीच्या ठिकाणी मला ठेवलेलं होतं की तिथे जास्त लोकवस्ती आहे आणि अशा ठिकाणी कुटुंब त्यांनी ठेवलेलं होतं, ती येऊन जाऊन करायची. तर भांबेड नंबर 1 ही जी शाळा होती ती 7वी पर्यंत शाळा होती. बाबांच्या शाळेत तुम्ही नव्हतो? बाबांच्या शाळेमध्ये मी नव्हतो. नशीब सुटला. बाबांच्या शाळेमध्ये नव्हतो. परंतु त्या शाळेमध्ये
तर आमचे जे बौद्ध शिक्षक होते असे 2 शिक्षक होते तिथे. आणि त्या चवेकरबाई म्हणून मॅडम होत्या. बरोबर. त्या 1ली 2रीला शिकवायला होत्या. मग 1ली 2रीचं शिक्षण माझं या भांबेड गावी झाले. आणि त्याच माझ्या शेजारीच राहणाऱ्या होत्या आणि हुशार असल्यामुळे पुढे असतो आणि त्यांचा पण त्या आवडता होतो. नंतर मग 3रीला असताना वडिलांची बदली झाली. साठवली म्हणून गाव, लांजा तालुक्यामध्ये साठवली गाव. तिथं तर एकदम दुर्गम होतं. त्यामुळे वडिलांनी आम्हाला ते कोर्ले या गावी ठेवलं. कोर्ले म्हणजे आजोली राहिलो. आजोली. मग 3रीचं शिक्षण आजोली झालं माझं. आणि त्यानंतर मग 4थीला पुन्हा त्यांची बदली 4थीला असताना वडिलांची वेरवली म्हणून गावामध्ये, लांजामध्ये वेरवली खुर्द गाव त्यांचं बदली झालेली. आणि वेरवली बुद्रुक या चांगल्या ठिकाणी आम्हाला ठेवलं शाळेमध्ये. वडिलांनी नेहमीच तुम्हाला चांगलं 4थी 7वी म्हणजे वडील आल्याने मी एका शाळेमध्ये नव्हतो कधी. परंतु एक शिक्षकाचा मुलगा म्हणून सुद्धा चांगला. आणि माझं पहिल्यापासून मी अभ्यास होतो, हुशार होतो. आणि 1 नंबर प्रत्येक वर्षी माझा 1 नंबर असायचा. बरोबर. त्यामुळे सर्व शिक्षकांचा पण आवडता होता. आणि विशेष म्हणजे त्यावेळी 4थी ते 7वीमध्ये एक नारकर मॅडम म्हणून होत्या मला शिकवायला. आणि त्या अतिशय मराठी विषय शिकवायच्या. त्या मराठी विषय शिकवायच्या, एवढ्या गाणी सुद्धा कविता गाऊन दाखवायच्या. पाडे शनिवारी त्यावेळी सर्वांना ते पाढे पाठांतर करायचे. त्यामुळे 3री 4थीमध्ये असतानाच आमचे सर्व पाढेपाठ होते. त्यामुळे गणितात जो विषय माझा चांगला परफेक्ट यावरून झालेला आहे. त्याचप्रमाणे शिक्षक होते, पवार गुरुजी म्हणून होते. त्यांचं पण चांगल्या प्रकारे गणित शिकवायचे. ते गणित विषय तेव्हा तुमचा लहानपणात भक्कम झाला. तुझा वडील सुद्धा गणित चांगलं होतं आमच्या वडिलांचं. मग काय येत नसेल तर वडील सुद्धा शिकवायचे. त्यामुळे त्या शाळेमध्ये मी 7वीला 1 नंबर पास झालेलो आहे. त्यानंतर स्कॉलरशिप परीक्षेला पण चांगल्या प्रकारे पास झालेलो आहे. स्कॉलरशिप तेव्हा 7वीची जी परीक्षा असते. बरोबर. 7वीला 4थीला आणि 7वीला. 4थीच्या शाळेत लांजा तालुक्यामध्ये एवढं शिक्षण सगळं लांजा तालुक्यामध्ये मी 3रा आलेलो आहे तालुक्यामध्ये. एकंदरीत प्रवासात शाळा किती बदलल्या? या शाळामध्ये एकूण माझ्या 3 शाळा झाल्या. 3 शाळा 7वी. त्यानंतर वेंगुर्ला हायस्कूलला मी नंतर वेंगुर्ला हायस्कूलला. आता सुरुवात प्रवास झाला वेंगुर्ल्याचा. वेंगुर्ला जरी गाव असलं तरी कधी अधूनमधून कधीतरी वेंगुर्ल्याला 1-2दा आलेलो होतो. त्याच्यावर बाबांची बदली झाली होती वेंगुर्ल्याला की नाही? वेंगुर्ल्याला बदली झाली नव्हती तोपर्यंत. कारण तो शाळेमध्ये ते वेरवलीलाच होते. आणि अशा वेळी मग माझ्या शिक्षणासाठी एवढा हुशार मुलगा आहे, त्याचं शिक्षण चांगलं व्हावं म्हणून तालुक्याच्या ठिकाणी इथे घेऊन वेंगुर्ल्याला तुम्हाला घेऊन आले. आणि वेंगुर्ला हायस्कूलला त्यांचं पण शिक्षण 8वी 9वी पर्यंत 10वी पर्यंत तिथं झालेलं होतं वेंगुर्ला हायस्कूलला. मग तिथले शिक्षक वगैरे सर त्यांच्या आठवणी? तिथं वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला जे आहे ते वेंगुर्ला चर्च काउन्सिल हे चालवतं, कोल्हापूरची संस्था. बरोबर. गरिबांना शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून त्या संस्थेने तिथं शाळा सुरू केली, हायस्कूल सुरू केलं. आणि तिथे बरेचसे शिक्षक हे वेंगुर्ला चर्च काउन्सिलने कोल्हापूरहून नियुक्त केलेले मिशनरी शिक्षक होते. आणि अतिशय चांगल्या प्रकारे शिक्षण देत होते. आता रुंदा कांबळी जी साहित्य क्षेत्राच्या मॅडम आहेत त्या मराठी शिकवायला होत्या 8वी 9वीला मला. 8वी 9वीला मराठी भक्कम केला. तळसंदेकर सर म्हणून होते, त्यांनी गणित विषय पक्का केला. कारण तिथे पवार गुरुजींनी जो पाया ठेवला गणिताचा आणि तो गणिताचा पाया इथे भक्कम झाला माझा. कारण मला 10वीला गणिताला 150 पैकी 140 मार्क आहे. 10वीला 84 साली 80% मार्क मिळवून साधी गोष्ट नव्हती. तेव्हा तुम्ही 80% मार्क एवढे मार्क. पण त्या हायस्कूलमध्ये आणि काही उपक्रम घेतले जायचे चांगल्या प्रकारचे. त्या मध्ये रवींद्र टागोरांची जयंती, गांधींची जयंती, लोकमान्य टिळक जयंती, त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये पण माझा 1-2 नंबर असायचाच. किंवा कधी पहिला असा नंबर असायचा. आलटून असायचा. आणि त्या शाळेमध्ये जे शिक्षक मिळाले ना ते फार चांगले मिळाले. त्यामुळे शाळेमध्ये असं दडपण कधी जाणवलं नाही. बरोबर. बाबांचा तो निर्णय की तालुक्याच्या ठिकाणी फक्त काय झालं की लांजामध्ये जे होतं 1 नंबर मी सतत येत होतो. त्यामुळे इथं आल्यानंतर मला स्पर्धा निर्माण झाल्या. कारण 8वी 9वीच्या सुद्धा 3 तुकड्या होत्या अबक. बरोबर. आता मी बाहेरून आलेलो त्यामुळे तेव्हा ते परब सर म्हणून होते, त्यांनी मला त्या ब वर्गामध्ये टाकलं. माझी अपेक्षा तेव्हा थोडा हिरमुसलो मी, कारण मी तेवढेच चांगले मार्क 7वीला मला तेव्हा 74% मार्क मिळालेले होते आणि मला ब वर्गामध्ये चालले. थोडासा मला त्या सरांचा तेव्हा राग आलेला होता.
अरे काय माणूस म्हणतो की एवढा मी हुशार विद्यार्थी असून मला त्यांनी वर्गामध्ये टुकडीमध्ये टाकलं. पण नंतर कळलं वर्गामध्ये मला चांगली मुलं मिळाली. वर्गात आणि वर्गामध्ये मात्र मी पहिला एक पहिला वर्गामध्ये फार हुशार मुलं होती. पहिला नंबर परंपरा कायम राहिली वर्गाची. बरोबर. असं. आणि विशेष म्हणजे दुसरं 9वीपासूनच मग एकंदर माझा स्वभाव चांगला असल्यामुळे, हुशार असल्यामुळे आणि सर्व शिक्षकांचा आवडीचा असल्यामुळे एक परिवर्षक तेव्हा सामंत सर होते. परिवर्षक. त्या सामंत सर इतिहास शिकवायचे. त्या सामंत सरांनी तेव्हा जाहीर केलं होते की पुढच्या वर्षीचा आदर्श विद्यार्थी हा अनिल जाधव आहे. आदर्श तुम्ही 10वीचा जो देतात आदर्श विद्यार्थी पुरस्कार तो पण मला प्राप्त झालेला आहे. तेव्हा कसं वाटतं होतं सर? लहानपणी काय म्हणा, लहानपणी आदर्श विद्यार्थी सर्व शिक्षक आणि सर्व शिक्षकांनी एकमताने मला जे समजलं ते एकमताने तो पुरस्कार दिला होता. आणि पुरस्कार घेतला तेव्हा लहानपणी कसं वाटलं? सुंदरच वाटलं ना फार पुरस्कार घेता. आणि एकंदर अभ्यासामध्ये सर्वच हुशार असतात पण आपल्या चांगल्या आदर्श विद्यार्थी म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये चांगला आहे हे पुरस्कार. मग ही झलक आहे. आता लोक माझ्यावर प्रेम मिळत आहे ती झलक होती. ती झलक होती. 10वी नंतर सर तुम्ही? हो, तेही आणखी विषय सांगतो की त्यावेळी सुरुवातीला 8वीला तिथले थोरात सर होते प्रिन्सिपल. ते इंग्लिश विषय अतिशय सुंदर शिकवायचे. बरोबर. अतिशय सुंदर शिकवायचे आणि त्यांच्या कविता शिकवायच्या आम्हाला. कविता शिकवायची. इंग्लिश शिकायला दुसरे शिक्षक होते पण ते स्वतःची कविता शिकवायचे. तर इंग्लिश कविता इतकं सुंदर शिकवायचे. आणि असं करत असताना ते मध्यंतरी काय एखादा प्रश्न विचारायचे ते उत्तर घ्यायचे किंवा एखादी जनरल नॉलेज किती आहे मुलांचं वगैरे. आणि त्यामुळे मी पटकन उत्तर दिल्यामुळे बऱ्यापैकी माझ्यावर लक्ष होता त्यांचा. असंच तुम्हाला एक आठवण सांगतो मुद्दामून की आपले मधु दंडवते जेव्हा खासदार होते, संसदपटू होते, ते मधु दंडवतेंची एक खासियत होती की अधिवेशन संपलं की ते रामेश्वर मंदिरामध्ये एक सभा घ्यायची वेंगुर्ल्यामध्ये. त्या सभेला तेव्हा काही सर्व टीव्ही वगैरे काही नव्हते. मग हे आल्यानंतर सर्व वृत्तांत सांगायचं काय काय घडलं वगैरे. मग तिथं अधिवेशनामध्ये आपण काय प्रश्न विचारला आणि ते काय घडलं. तर मधु दंडवतेची एक आठवण आहे की ते हे सांगितलं की तुम्ही अधिवेशनामध्ये इंदिराबाईंना हा प्रश्न विचारला, त्यांनी असं उत्तर दिलं, तसं उत्तर दिलं. किंवा एखादं संसदेचं हे बिल सादर करतात वित्तमंत्री की अर्थसंकल्प. त्या अर्थसंकल्पामध्ये एका ठिकाणी जागतिक आठवण सांगितली, एका ठिकाणी असा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी तो चालला होता मंत्री चालला होता. मग त्या मंत्रिमंडळाचा त्याचा मित्र एक असा पत्रकार मित्र सिगारेट ओढत होता. मग त्याला ते म्हटलं त्याला ह्यांनी सहज म्हटलं त्या की दंडवती दुसऱ्या एका वार्तामंत्र्यांची गोष्ट सांगितली त्याने इतर परदेशातील की त्यांना की उद्यापासून तुझे सिगारेट काय आजच काय ते ओढून घे. त्यानंतर उद्या मग त्यांनी लगेच बातमी तयार केली की उद्या अर्थसंकल्पामध्ये सिगारेट मागणार अशावर. मग ते अर्थमंत्र्यांनी काय दक्षता घेतली पाहिजे, कुठं काय बोललं पाहिजे त्या गोष्टी पण ते सांगत होते. त्यामुळे अतिशय भाषण जी कौशल्य एकदम कौशल्य दंडवत साहेब. त्यामुळे तशा प्रकारचं भाषण सांगितलं की तिकडे एक माणूस सिगरेट ओढत होता, अर्थमंत्री त्याला बोलले आज काय ती ओढून घे. दंडवते साहेबांनी बरोबर अंदाज लावला की उद्यापासून सिगरेट महाग होणार आहे. तर अशा प्रकारचे शिक्षक चांगले होते, सर्वांचं प्रेम होतं आणि वातावरण चांगलं वेंगुर्ल्यात वातावरण चांगलं होतं, फिरायला खेळायला मिळायचं, ग्राउंड चांगलं होतं. त्यामुळे एकंदर वेंगुर्ल्यातले आनंदमय असं जीवन. 10वीला सर किती टक्के मार्क पडले तुम्हाला? 10वीला मला 80% मार्क. 80% 10वीला तुम्हाला मार्क पडले. त्याच्यानंतर सर तुम्ही शिक्षणाचा कुठला, कारण ते 10वी नंतरचं खूप महत्त्वाचा निर्णय असतो की आपल्याला आता पुढे काय बनायचं. सर तेव्हा तुम्हाला काय म्हणजे ऑप्शन कोणी काय काय सांगितले असतील किंवा कसं मी इंजिनिअरिंगचं हे सगळं म्हणजे तो काय प्रवास होता नक्की? खरं म्हणजे 10वी नंतर असं फारसे असे क्षेत्र तेव्हा कोणाला माहिती पण नसायचे. आमच्या वडिलांना पण असं माहिती नव्हतं की इंजिनिअरिंग डॉक्टर किंवा वडिलांची माझ्या पण इच्छा नव्हती मी डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावं. माझ्या पण डोक्यामध्ये तेव्हा नव्हतं. वडिलांची पण इच्छा नव्हती इंजिनिअरिंग आलं कुठून? इंजिनियर त्याच एक गोष्ट सांगतो, इंजिनियर आम्ही अपघाताने इंजिनियर झालेला आहे. तर 10वी नंतर मार्क 80% जरी असले तरी मला थोडीसं नाट्य साहित्य यामध्ये आवड असल्यामुळे मी सरळ आर्ट्सचं ॲडमिशन घेतलं. इंजिनिअरिंग गेलो, प्रवेश घ्यायला गेलो. मग तिथं प्रवेश केला जेव्हा गेलो मी
तेव्हा आपले प्रिन्सिपल तिथे खंडेकर कॉलेजचे प्रिन्सिपल कोण सर? हे मुकुंदराव कदम सर. तुम्हाला कणकवलीमध्ये सिंधुदुर्ग समाचार हे जे पत्र चालू होतं ते दैनिक कदम सर मला पण शिकवायला होते शेवटचा जेव्हा मुकुंदराव कदम हा होय ना सिंधुदुर्ग समाचारचे हा. मुकुंदराव कदम ते होते. त्यावेळी म्हणतात रे तू हे प्राचार्य मी गरिबांसाठी इथे सायन्स कॉलेज सुरू केलं. हा गरिबांची मुलं ते शिकली पाहिजे म्हणून 11वी 12वी सायन्स मी सुरू केलं. माझी मुलगी स्वतः आता 12वीला आहे म्हणते. बरोबर. हां आणि मग तसं असताना तू का इथं जातोस एवढे 80% मार्क मिळाला आणि तुमच्या वाडीमध्ये ते आंबेडकर जयंतीला बुद्ध जयंतीला भाषण टोकणारे यशवी जाधव कुठे गेले? त्यांना शिकवायला पाठवलं, त्याला बोलून आला मला यशवी जाधव हे शेतकरी कामगार पक्षाचं काम करायचे. बरोबर. हां तिथं त्यांचं आमच्या वाडीमध्ये आंबेडकर जयंती बुद्ध जयंतीला वगैरे ते यायचे. चांगल्या प्रकारचे भाषण हे करायचे आणि त्या पण यशवी जाधव सरांच्या पण भाषणाचा माझ्यावर प्रभाव आहे. चांगला जाधव सरांचे त्यांच्या भाषणाचा पण प्रभाव आहे. तर त्यांनी बोलून घेतलं आणि म्हणाले हा विद्यार्थी एवढे 80% कदम सर त्यांना म्हणाले हा विद्यार्थी एवढा 80% मार्क त्याला मिळाले. त्याला आर्ट्सला गणितमध्ये 140 मार्क आहे 150 आणि त्याला आर्ट्सला पाठवताय तुम्ही. तुम्ही काही मार्गदर्शन केलं नाही त्याला? नाही माझ्याकडे तो आलेलाच नाही. ते ठीक आहे म्हणाले तुला काय लागेल ती मदत मी करतो, तू सायन्सला ॲडमिशन घे. बरोबर. आणि मग सायन्सचा प्रवास आला. फक्त 12वीला परत मला मार्क थोडे कमी पडले पण त्यामुळे मला पुन्हा विषय मी हे झालं की नंतर 12वी ॲडमिशन घेणार सायन्स घेतल्यानंतर थोडं मग डॉक्टरकडे जावं असा विचार होता. पण 12वीला चांगले मार्क न पडल्यामुळे मी 10वीच्या मार्कावर मग इंजिनिअरिंग क्षेत्राला वळलो. कारण काय 3 वर्षामध्ये एखादी नोकरी डिप्लोमा केला 3 वर्षामध्ये नोकरी मिळेल असं बऱ्याच जणांकडून सांगण्यात आलं इंजिनिअरिंगमध्ये. मग तुम्ही डिप्लोमा करला कुठे गेला? डिप्लोमा मी रत्नागिरीला गेलो. सर त्या काळात तुमचं वय तेव्हा एक 18 वर्ष वय होतं आणि एवढ्या लांब जाण्याचा निर्णय त्या काळात दळणवळणाच्या सोयी सुविधा देखील खूप कमी होत्या. तेव्हा काय अडचणी सर त्या काळात? तेव्हा जरी अडचणी असल्या ना तरी आमच्याकडं जी वेंगुर्ला रत्नागिरी गाडी जी आहे एस.टी. गाडी ती 6:30ला ती तेव्हापासूनची आहे. वेंगुर्ला रत्नागिरी 6:30ची गाडी ती 6:30ची गाडी तिथे 12ला जाते 12 सव्वा 12ला रत्नागिरीला पोचायची. राहण्याची सोय मग काय झालंय की तिथं इंजिनिअरिंगला ॲडमिशन मी घेतल्यानंतर मला 80% मार्क होते. जवळजवळ मागासवर्गीयामध्ये प्रथम होतो तिथे. त्यामुळे मला कोणती मेकॅनिकल साईड पाहिजे का विचारत होते तिथे लोक. पण मेकॅनिकल अशा इलेक्ट्रिकल या गोष्टीची मला काय आवड नाही. त्यातच सिव्हिल हा गणित चांगला विषय होता आणि सिव्हिल मला जमू शकेल असं वाटलं मला ते. कारण थोडं पण नाही म्हटलं तरी ना की जरी मला मनापासून वाटलं नव्हतं इंजिनिअरिंग तरी पण इंजिनिअरची बीज तेव्हा रोवली गेली होती. कारण जेव्हा मी लांजाने प्रवास करायचो तेव्हा लहानपणी होतो ना कोरलेला तिथून लांजा हा प्रवास करायचो तेव्हा ते घाट जे तेव्हा रस्ता कसा होतो वगैरे ह्या गोष्टीचं जरा ओढ होती तेव्हा. इंजिनिअरिंगचं अपसूक कसं थोडंसं होतं आणि इंजिनिअरिंगला तिथं गेल्यानंतर मग मला हॉस्टेलला मिळालं ॲडमिशन. हॉस्टेलला म्हणजे पॉलिटेक्निकचं हॉस्टेल. तर तिथं काय वर्षाला काय ठराविक होतं ते वडील प्राथमिक शिक्षक होते आणि मी बँक ऑफ इंडिया याचं तेव्हा कर्ज काढलं होतं शिक्षणासाठी एज्युकेशन लोन केलं होतं. ते मला 3 वर्ष मग मिळत होतं एज्युकेशन लोन. वडील प्रायमरी टीचर होते पण त्याची PTC असायचे. मागासवर्गीय स्कॉलरशिप काय मी कधी घेतलेली नाही. तर वडील प्राथमिक शिक्षकांना जी स्कॉलरशिप होते ती सुद्धा मला चालू होती एक. आणि मी स्कॉलरशिप मला चालू होती शिष्यवृत्ती परीक्षा पास झालं त्याची. असं काय थोडी तेव्हा जरा वडिलांना थोडं कठीण पडत होतं पण तरी पण इंजिनिअरिंग पूर्ण केला. मी तिथे राहत असताना एक तिथे शिपाई काम करायचे पॉलिटेक्निकला. ते खानावर लावाय प्रायव्हेट. मग त्यांना ते 2-3 महिन्याचे एकदम पैसे दिले तरी चालायचे. मग त्यांच्याकडे जेवण चांगलं होतं. सर्वांनी सहकार्य केलं. त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारचं त्यांचं. सर तुमचं इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर नोकरीचा सुरुवातीचा टप्पा कसा होता की डायरेक्ट नोकरी लागली की काही प्रायव्हेट सेक्टरमध्ये केलं? नाही नोकरी सहज काय लागलेली नाही. इंजिनिअरिंग मी 86 ते 89 इंजिनिअरिंग पूर्ण केलं. रत्नागिरीला थिबा पॅलेसला पूर्ण झालं. थिबा पॅलेसला पूर्ण झालं. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक रत्नागिरी. अर्थात ते पण मग सांगायचं म्हणजे तेव्हा मालवण पॉलिटेक्निक एकदम नवीन सुरू झालं होतं. पण जुनं पॉलिटेक्निक आणि चांगलं शिक्षण मिळावं या दृष्टीकोनातून मी रत्नागिरीला गेलो होतो. आता इंजिनिअरिंग
पूर्ण करताना सुद्धा बरंच फार एक अडचणीचा सामना करावा लागला होता. एखादा प्रसंग आणि चांगला यातला असा प्रसंग म्हणजे एकदा वडिलांचे काही पैसे आलेले नव्हते हां, आणि अशावेळी चहा घेणं सुद्धा मुश्किल झालेलं होतं. त्यावेळी नाश्ता म्हणजे काय चहा आणि खारी बिस्किट अशा प्रकारचे असायचं. त्यामुळं ते दोनदा मी असं चहाशिवाय सुद्धा राहिलेलो आहे त्यावेळी त्या काळात. आणि एक त्या महत्त्वाचा एक प्रसंग राहिलेला आहे की वडिलांनी आपलं एक आत्मचरित्र लिहिलेलं आहे. वडिलांचं, आमच्या वडिलांचं पण कसरत नावाचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. कसरत नावाचं त्या आत्मचरित्रात वडिलांनी पण उल्लेख केला आहे की पॉलिटेक्निकला ते मला न सांगता तेव्हा काही फोनची सोय नव्हती. असेच मला भेटण्यासाठी ते आलेले होते आणि आलेले असताना त्यांनी हॉस्टेलमध्ये आले, आमच्या पॉलिटेक्निक हॉस्टेलमध्ये. तेव्हा बघत हॉस्टेल जवळजवळ रिकामी दिसत त्यांना की कोण मुलं नाही. अशी बरीच मुलं, कुठे सुट्टीचा दिवस होता त्यामुळे फिरायला गेली होती, कोण पिक्चरला गेली होती काय. आणि त्यावेळी मी फक्त एकटा तिथं होतो की मी तो अभ्यास करत होतो. बाबांना अभिमान वाटला. मुद्दा आता मला आठवण झाली की त्या कसरत कारण सुट्टीच्या दिवशी फिरायला गेले होते. अशा कारण तसं म्हटलं तरी मी इतर विषय मला जर सोपीत गेला तर इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये थोडं इंग्लिशमधून वगैरे तो थोडा उघड पडायला लागलेलं होतं. अशावेळी माझी मेहनत असल्यामुळे ते इंजिनिअरिंग मी चांगल्या प्रकारे करू शकलो. आणि तिथून सुद्धा नोकरीचा विषय सांगतो. आता ती नोकरी हे केल्यानंतर नोकरी मी सहजासहजी मिळणं कठीण होतं. 2-3 महिने असेच गेले. त्यानंतर मग भीती वाटली, थोडी भीती वाटली. आता का इंजिनिअरिंग तर केलेलं आहे आणि आता आपल्याला काही नोकरी मिळते की नाही. ऑपरेशनला 2-3 महिने असेच काढायचे म्हणजे जीवावर आले होते. असंच होतं, फिरायचो वेंगुर्ल्यामध्ये. माझा मित्र, समविचारी मित्र होते. फिरायला कुठे जायचा? फिरायला म्हणजे वेंगुर्ल्याला फिरायला बंदरावर एक नंबर प्लेस. पुन्हा मी 8वी-9वीचा अभ्यास करत असताना वेंगुर्ला नगर वाचनालयामध्ये सुद्धा अभ्यासाला बसायचो. त्यामध्ये रामेश्वरच्या मंदिरात. तेव्हा मी वीरधोल पर्वताचे साहित्यिक म्हणून ज्याचं नाव आहे, ही सर्व लाईफ बऱ्याच वेळा मला लाईफ मेंबर म्हटलं जायचं. वेगळा नगर दिवसभर तिथं असायचं. कारण घराकडे तेवढी परिस्थिती अभ्यास करायचं वातावरण पण नव्हतं आणि त्यामुळे बराचसा अभ्यास माझा तिथेच व्हायचा. आणि अ वर्ग वाचनालय आहे, त्यामुळे सारख्या प्रकारे वाचनालय खूप चांगलं वाचनालय सुंदर आहे वेंगुर्ल्यामध्ये. नगर आणि त्या तळ्याच्या काठी बसून पेपर वाचतं. निसर्गरम्य. मी पण खडेकर कॉलेजला विद्यार्थी म्हणून होतो ना. तुम्ही पण खडेकर कॉलेज, मी पण खडेकर कॉलेजचा विद्यार्थी. मी पण वेंगुर्ल्यामध्ये जो निसर्ग आहे तो अन्यत्र कुठेच मिळणार नाही. कारण ते नगर वाचनालयाचं रामेश्वर मंदिर तुम्ही कुठेही बसायचं असेल, कुठेही बसून काहीतरी वाचू शकता. तुमचं इंजिनिअरिंग झाल्यानंतर देखील अभ्यास करत होता, तो सगळा प्रवास बंदरावर जायचा. 2-3 महिने तुमचे असेच गेले. तुम्ही बोलता सर पहिले पैसे हातातनं कुठून आले? खरंच चांगला प्रश्न विचारला आहे. कारण पहिल्या तर पैसे म्हणजे मी एक प्रायव्हेट नोकरी केली. मग ते सांगतो तुम्हाला प्रायव्हेट नोकरी कोणती ती. ते कदम नावाचा माझा मित्र होता, तो पॉलिटेक्निकला माझ्याबरोबर होता रत्नागिरीला. तो आवळेगावचा. तो एका कॉन्ट्रॅक्टरकडे काम करत होता इथे ओरसला. नवीनच आपलं प्राधिकरण सिडको मार्फत रस्त्यावर सुरू होतं. त्या कामावर काही इंजिनियर पाहिजे होते. तो एका कॉन्ट्रॅक्टर होता, एका दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टर कुलकर्णी नावाची कॉन्ट्रॅक्टर होती पुण्याची. त्यांना इंजिनियरची आवश्यकता होती. त्यासाठी मला त्यांनी पत्र लिहिलं. तेव्हा फोनची वगैरे लिहिलं, ते पत्र लिहिलं पोस्ट कार्ड आणि ते माझ्या नावावर आलं. मग मी पत्र मिळालं दुसऱ्या दिवशी तिथं आलो, भेटायला आलो तिथे ते कामाला. आणि ते कुलकर्णी होते. ते आपण ओरसचा जर विचार केला तर ओरस आता जे प्राधिकरण आहे त्या प्राधिकरणात सर्व जंगल एरिया होता पूर्णवर आहे. फक्त संतोष वालावलकर जे आहेत त्यांचं सुप्रिया वालावलकर त्यांचे वडील एक हॉटेल चालवायचे. संतोष वालावलकर यांचे वडील हॉटेल चालवायचे. आणि ते मला वाटतं पोलीस पाटील पण होते त्यावेळी. तिकडे पोलीस पाटील पण होते. आणि त्या हॉटेलमध्ये घर पण त्यांचं तिथे, हॉटेल पण होतं आणि त्यांची एक पडवी होती. त्या पडवीमध्ये ते कॉन्ट्रॅक्टरने आम्हाला राहण्याची व्यवस्था तिथे केली होती. म्हणजे हे काय करायचं, नवीन रस्त्यात तयार करायचा, नव्यानं रस्ता तयार करायचा. असे 2-3 रस्ते त्या कुलकर्णी कॉन्ट्रॅक्टरकडे होते. तर तिथं मग त्या रस्त्याचं सर्वे करणं, नवीन रस्त्यासाठी काम करून घेणं, सर्वांचे अलाइनमेंट करणं, सर्वे काम करून घेणं, लेबर वर्क
मशिनरी फारच्या नव्हत्या. आपले हे होते, आपली JCP होता. JCPला करून घ्यायचं, गटर खोदून घ्यायची, भराव करायचा, शिडीवर बांधायची, अशा प्रकारची तेव्हा कामं होती. ही कामं मी करत गेलो. कॉन्ट्रॅक्टर कुलकर्णी म्हणून होते, ते पुण्याचे होते. ते आठवड्यातून 1-2 दिवस यायचे, बाकी सर्व माझ्या संपवायचे इंजिनियर. मग त्याचं स्वरूप म्हणजे काय, मग त्या कॉन्ट्रॅक्टर लेबर जे होते त्यांची मजुरीचं किती होता ते काढून देणं, पगार हे करायचं. म्हणजे इंजिनिअरिंग व्यतिरिक्त ही म्हणजे सुपरवायझरचं काम तुम्हाला लेबर्स वगैरे घेणं शिकवलं होते. त्यामुळे लोकांनी लेबर्स घेणं शिकवलं होतं त्या इंजिनियरनी. म्हणजे आम्ही शाळेमध्ये लेबर्स असतातच, पण काम सुरू करताना प्रत्यक्षात कसं घ्यायचं त्या गोष्टी झाल्या. म्हणजे सुपरवायझर इंजिनियर आज सुपरवायझरच असतो एका सुपरवायझर करणं, चांगलं काम सुपर करणं हेच इंजिनियरचं काम करून घेणं, काम करून घेणं. तेव्हा मग तुमचे आता पत्रकार मित्र ते खडपकर, ते पण उमेदीचं तेव्हा कुठे ते रत्नागिरी टाइम्स मध्ये की काय रत्नभूमी या पेपरमध्ये त्यांचं खडपकर सर, त्यांचं पण घर माझ्या पलीकडे होतं, रस्त्याच्या पलीकडे होतं वरसलाचा. त्यांची तेव्हा तेव्हा भेट व्हायची तेव्हा त्यांची भेट. तर अशा प्रकारचे चालू होतं ते काम करत असताना. मग 3 महिने साधारण 3-4 महिने मग काम केलं ते कळलं. आणि तेव्हा पगार मला आठवतोय मला पगार त्याने साधारण मला वाटतं 500-600 रुपये होते त्यावेळी सुद्धा, महिन्याला 500-600 रुपये होते. आणि तो पहिला पगार घेतल्यानंतर महिन्याचा मी वडिलांच्या हातात नेऊन दिला. आनंद भरपूर आनंद झाला. वडिलांनी मग काय स्वतःची खर्च केला नाही, मलाच कपडे घेतले, कपडे घेतले, खाऊ आणला. आणि सर्व मुलं जरा सर्व आई वडिलांना भावनांना पण आनंद झाला. भावाच्या किंवा आई वडिलांना मुलाच्या आजच्या कमाईचं वाच खाल्लं, एकदम समाधानाचं झालं. हे पहिलं 3-4 महिने. नंतर मग तिथे 4 महिने केल्यानंतर साधारण कोकण कॉल आलेला होता. कोकण रेल्वे सर, कोकण रेल्वे म्हणजे तो काळ, तेव्हा कोकण रेल्वे सुरू होणारच नाहीत. दंडवती साहेबांनी एवढी मेहनत घेतली. आणि सर तेव्हा लोकांच्या पर्यंत नक्की काय होत्या कोकण रेल्वेबद्दल? कोकण रेल्वेमध्ये आता मी बघायचो ना की बऱ्याच वेळा लोक लोक म्हणायचे, चेष्टा करायची, चांगलं सांगते की जेव्हा बैलगाडी जायची तेव्हा कोकण रेल्वे आली, कोकण रेल्वे कधी कोण येणार नाही अशा कधी हालचाली करायची. परंतु मधुदंड होते, हे चांगले ग्रस्त होते. त्यांनी ठाण कधी एकदा रेल्वे कोकणामध्ये आली की आपोआप सर्व उद्योग वगैरे येतील या विचाराचे होते. आणि तो काळ चांगला होता. जनता दलाचं राज्याचं VP सिंग पंतप्रधान झाले. आणि VP सिंगच्या पंतप्रधान झालेले असताना मधुदंड होते, त्याच्यामध्ये अर्थमंत्री जॉर्ज फर्नांडिस उपाध्यक्ष होते, न्यूजन मंडळांचं नाही, जॉर्ज फर्नांडिस रेल्वे मंत्री होते, अर्थमंत्री होते, रेल्वे मंत्री. आणि मला रामकृष्ण हेगडे की काय उपाध्यक्ष होते. त्यामुळे इकडची लोक असल्यामुळे चांगला निधी उभं करू शकले, शेअर्स उभे केले आणि स्थापना केली. आणि एवढ्या पासून जो 360 किलोमीटरचा जो हे टप्पा होता, त्याच्यामध्ये त्यांनी 7 चिमिनियर तयार केले. म्हणजे सिंधुदुर्गाचा एक भाग, रत्नागिरीचे 2 भाग केले. अशा प्रत्येक ठिकाणी एक चिमिनियर, 7 चिमिनियर काम करत होते. चिमिनियर काम करत. अशा वेळी माझ्या याच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये माझी नियुक्ती झाली. पहिल्यांदा कुडाळमध्ये नियुक्ती झाली. तेव्हा कुडाळमध्ये केळकर साहेब चिमिनियर होते, आणि डेप्युटी चिमिनियर होते, आवटी एक होते. अशा प्रकारचे तिथे होते. आणि मी कुडाळला मग साधारण मला 15 दिवस ठेवलं कुडाळ ऑफिसला. कुडाळला मेन ऑफिस होतं. नंतर ह्या सिंधुदुर्गाचे पण 3 भाग केले. सावंतवाडीचा वेगळा सेक्शन केला, कुडाळचा वेगळा सेक्शन आणि कणकवलीचा वेगळा केला. मग कणकवलीचा सेक्शन म्हणजे हुमरट ते चिंचवली, चिंचवली हा भाग जो होता तिथं आम्हाला टाकलं. आम्हाला 5 जण होतो आम्ही तेव्हा. त्या 5 जणांनी ते टाकलं. आणि तिथे डेप्युटी चीफ इंजिनियर म्हणून पुण्याचे अमृते साहेबांचा विवेक म्हणजे अमृते साहेब मुख्य अभियंता म्हणून तिथे आले, डेप्युटी चीफ इंजिनियर. त्यापूर्वी ते जलसंपदा विभागामध्ये खारवीमध्ये होते.
डेप्युटेशनवर इकडे आली, बरोबर. कारण मी म्हणजे कार्यकारी अभियंता होती. मग ती कार्यकारी अभियंताच्या वरची एक पोस्ट त्याला दिली आणि इथं पाठवलं त्यांना डेप्युटीची वगैरे. पण हा माणूस एकदम अतिशय हुशार माणूस होता. आणि अमृती साहेब, आणि त्यांना गुणग्राहकता होती चांगल्याची. आणि त्यांना आम्ही जे 5 लोक मिळालो होतो ते सुद्धा चांगले होते, की त्या 5पैकी एक उत्तम चव्हाण म्हणून होता. उत्तम चव्हाण हा आमच्या वडिलांचा विद्यार्थी. त्याला वडील जेव्हा 6वीला होते त्यावर 2री 3रीला शिकायला आमचे वडील होते. तर तो उत्तम चव्हाण, त्यामुळे त्याचं नाव मी वडिलांच्या तोंडातून भरपूर वेळा ऐकलेला होता. तो चांगला मित्र बनला. मी स्वतः दुसरं पडवळ म्हणून होते, संजय पडवळ. संजय पडवळ हा कॉन्ट्रॅक्टर म्हणून नंतर कॉन्ट्रॅक्टर म्हणून नावाजला आता, कोकण रेल्वे सोडून दिली त्याने. तर संजय पडवळ हा एक कोणतंही काम त्याला सांगा करणार, लगेच तयार असं होतं. कुबल म्हणून होते, कमलाकर कुबल, ते अजून कोकण रेल्वेमध्ये आहे, बेलापूरच्या ऑफिसला चांगल्या पोस्टवर आहे तिथे. तर ते कुबल होते, पण ते जरा त्यांची प्रकृती बघितली साहेबांनी. तर मग त्या ऑफिससाठी ते सुटेबल त्यांना वाटले साहेबांना. एकदा आम्हाला सर्व 5 जणांना फिरवलं, त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की मी फिरण्यामध्ये माहीर होतो. असं डोंगरदऱ्या फिरवणं मला चांगलं आवडायचं. त्यामुळे मला ठेवलं साईडवर, पडवळ म्हणून आहे त्यांना ठेवलं. आणि कुबलना मात्र त्यांनी काय केलं की ऑफिसचं काम करायचं. कोकण कोळीचं ऑफिस थाटला मी जाणवलीला कोकण रेल्वेचा. आणि मग असा कोकण रेल्वेचा प्रवास सुरुवातीचा सर्वे आम्हाला दिला. सर्वे केला. आणि सर्वेची मी तुम्हाला सांगितलं की मी रस्त्याचा सर्वे केलेला होता तिथं. मग त्यामुळे सर्वे त्या कामाचा इकडे मदत झाली, त्या कामाची इथं मदत झाली. कारण ते ब्रिटिशांनी तेव्हाच सर्वे केलेले असायचे. रेल्वेचा पण ब्रिटिशांनी केला होता. ब्रिटिशांनी सुरुवातीला रेल्वेचा केला होता बऱ्याच ठिकाणी. तेव्हा त्यांनी काही ब्रिटिशांनी जेव्हा सर्वे केला होता तेव्हा सर्वे ऑफ इंडिया होते त्यांचं. तेव्हा त्यांनी काही टिबीम असतात की लेवर्स प्रत्येक समुद्र सपाटीपासून उंची घ्यायचं. त्या समुद्र सपाटीपासून उंची त्या टीबीएम असतात, पीबीएम असतात, परमनंट बेंच मार्क. ते परमनंट बेंच मार्क ब्रिटिशांनी एस्टॅब्लिश केलेले होते. जमिनीच्या खाली 2-3 फूट ठेवलेले असायचे कॉन्क्रीटचे ब्लॉक. ते उंबरट तिठा जो आहे तिथे एक असा होता. त्यावरून लेवर्स घेऊन जायच्या आणि त्या आपल्या साईडवर नेऊन ठेवायच्या. म्हणजे डम्पी लेवल आमच्या तेव्हा ॲटो लेवल होत्या. ॲटो लेवल दोघांनी हे करायचं, कॅरी करायचं. हेच इंजिनिअरचं फार महत्त्वाचं काम असतं. कारण नाहीतर जर ती ॲक्युरेट लेवल झाल्या नसत्या तर वेगवेगळ्या गॅप पडले असत्या वेगवेगळ्या ठिकाणी. बरोबर. भराव जो आहे त्याची लेवल चांगली व्यवस्थित राहिली नसती. कारण कोकण रेल्वेला रस्त्यासारखं नाही, ब्रिटिशांना लागेल. कारण ब्रिटिशांची पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे कोकण विभागामध्ये ब्रिटिशांनी सुरू केली होती ना 1852ला. 1852ला कोकण रेल्वे सुरू केली होती. त्यावेळी टेंटेटिव्ह सर्वे इकडे करून ठेवलेला होता, इकडे करून सर्वे ठेवलेला होता. पण त्याला त्याच टेंटेटिव्ह सर्वेच्या आधारे नंतर मग अलाइनमेंट लाईन करण्यात आली. अलाइनमेंट ब्रिटिशांच्या सर्वेच्या आधारे ठेवल्या. त्यांच्या कामामुळे हे काम कम्पॅरेटिव्हली सोपं झालं. कारण ब्रिटिशांनी त्यावेळी ती टोपोशीट आता आपण इरिगेशनमध्ये पण वापरतात, त्या टोपोशीट त्यांनी बनवलेल्या होत्या. ब्रिटिशांनी बनवलेल्या होत्या टोपोशीट. पण ब्रिटिशांचं योगदान फार मोठं आहे. आपण जे ब्रिटिशांना आपण शिवाय घालतो त्यापेक्षा त्यांना काहीतरी पडलेली नक्कीच होती. स्वार्थापोटी असे काय आता मोठमोठे ठेवे जे आहेत. आता सम्राट अशोक हा राजा होऊन गेला होता, तो ब्रिटिशांमुळे आपल्याला समजला. कारण सम्राट अशोकाचे जे शिलालेख वगैरे आहे ते याच्या ब्रिटिशांचा जो अधिकारी होता प्रिन्सेस म्हणून त्यांनी शोधून काढले त्याला त्या चक्रवर्ती. आणि बघा तुम्ही स्टेशन बघा, व्हिक्टोरिया स्टेशन बघा, व्हीटी जे म्हणतो आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, सौंदर्य दृष्टी होती, चांगल्या गोष्ट होती. त्याच्यानंतर सर ही नोकरी करत असताना पूर्ण कोकण रेल्वे होईपर्यंत कोकण रेल्वे आणेपर्यंत होत. जेव्हा कोकण रेल्वे आली ते क्षण नक्की कसे होते? कोकण रेल्वे जेव्हा आली ना तेव्हा पण एवढं वाटलं की भीतीवती होत. कारण आता सांगतो की कोकण रेल्वे जेव्हा धावणार होती त्या दिवशीचा प्रसंग सांगतो काय. आता त्यापूर्वी अगोदर सांगतो की कोकण रेल्वेमध्ये मी अनेक प्रकारची कामं केली. सर्वे केल्यानंतर बरोबर सर्वेचा भराव करणं, जो आता चिंचवडी वरून जो खारेपाटणचा ब्रिज झाला जो पहिला भराव असतो हा माझ्या सुपरविजनकारी झाला आहे. पहिला आणि दुसरा भराव. म्हणजे चिंचवडी बेर्ले ही गावं आहे ती माझ्याकडे कन्स्ट्रक्शनसाठी होती. तिथे सिडी वर्कवर सर्व मी केलेले आहे साधारण सुपरविजन. त्यानंतर पुढं पिया एरी नांदगाव या एरियामध्ये पण मी काम केलेलं आहे. आणि तिथं भूसंपादनाचा एक चांगला अनुभव होता.
लोकांच्या जमिनी संपादित करणं, त्या वेळेमध्ये आम्हाला करता आलं. त्यामुळे कोकण रेल्वे चांगल्या आपण ठरवलेल्या वेळेमध्ये पूर्ण झाले. 7 वर्षामध्ये पूर्ण झाले. 91 ते 97 जवळजवळ 6 वर्षामध्ये पूर्ण झाले. आणि जो दिवस होता रेल्वे आणण्याचा, त्या दिवशी काय केलं की आमच्या साहेबांनी एक नियोजन केलं होतं की कोकण रेल्वे धावत असताना मध्ये लेवल क्रॉसिंग आहे, तिथं लोक आली तर काय करणार, हा प्रश्न आमच्या मनामध्ये होता. बरोबर. आम्ही असे काही मित्र एकत्र सर्व चर्चा करत होतो. अरे मध्येच आता रेल्वे धावत असताना मध्ये कोण ट्रॅकवर तर काय करणार. त्यासाठी आमचं एक साहेब डेप्युटी इंजिनियर होते, ते प्लॅनिंग करत होतं कुठल्या लेवल क्रॉसिंगला कोणाकोणाला उभं करायचं. मग प्रत्येक इंजिनियरला असं वेगवेगळ्या क्रॉसिंगला उभं केलेलं होतं. आणि माझा नंबर आला होता ती कणकवलीला जो आपण ह्याला रोड जातो बांधकरवाडीतून आतमध्ये, तिथं मला थांबवलं होतं. पालवांचं घर आहे, सावंत पालव, त्या पालवाच्या घराजवळ मी उभा होतो की लोकांना इथून रेल्वे जाणार आहे, तुम्ही येऊन नका वगैरे सांगायला. मग सर रेल्वे आली धावली. आणि मग डोळं पहिला अतिशय सुंदर झाले. मग तेव्हा मोबाईल वगैरे नव्हते ना फोटो काढायला. पण ते सुंदर झालं एकदम, अतिशय सुंदर वाटलं. सगळी भीती नाहीशी झाली की एक दुगदुग होती की होईल काय, पुन्हा भीती वाटते पावसाळ्यामध्ये काय होतील. पण फारचं एवढं चांगलं काम आपण केलं की कोकण रेल्वेचं की म्हणावं का तसा कुठं फार नुकसान झालं नाही. आणि आता काश्मीरला आणि काश्मीरला सुद्धा आता माझे काही मित्र माझ्याबरोबर होते कोकण रेल्वेमध्ये. मी काय 97ला कोकण रेल्वे सोडली, पण अजून माझे काही मित्र आहेत, त्यांनी कोकण रेल्वेचा प्रोजेक्ट आणण्यामध्ये काश्मीरला गेले. आणि काश्मीर माझ्यासोबत होती ती गेलेली आहे. आणि त्यांनी तिथे 4-5 वर्षाची काम केलेली आहे. आणि आता हल्लीच एक चांगला उंच ब्रिज तिथे बांधलेला आहे अतिशय. सर एक कोकण रेल्वेतनं जलसंपदा विभागात तुम्ही कशा आलात? आता कोकण रेल्वे हे महामंडळ होतं. कोकण रेल्वे महामंडळ होतं. त्यामुळे कोकण रेल्वे महामंडळ आता जेव्हा काम पूर्ण झाल्यानंतर सर्वच इंजिनियर तिथं लागतील की नाही ही जरा प्रश्न होता. कारण कन्स्ट्रक्शनच्या वेळी जेव्हा लोक लागणार. आणि महामंडळाने पण म्हणायला सुरुवात केलेली होती की काही लोकांनी आता वेगवेगळ्या पोस्ट करा. त्यामुळे आमच्यापैकी काही इंजिनियरनी काही स्टेशन मास्टर, काही बुकिंग क्लार्क अशा प्रकारचं सुद्धा केलं होतं. म्हणजे त्या कोकण रेल्वेने जे ऑलरेडी जे कन्स्ट्रक्शनला जे काम करत होते त्या लोकांना सामावून घेत होतं. म्हणजे त्यांनी परीक्षा दिली होती याच्यासाठी. काही जण मग मी म्हणतो हे होतो म्हणून स्टेशन मास्टर होतो, काही जण म्हणाले, काही जणांनी बुकिंग क्लार्क पसंत केलं, काही टीसी वगैरे. त्यामुळे काही आमचे मित्र माझ्याबरोबर काम केलेले, काही टीसी पण आहेत, काही स्टेशन मास्टर पण आहेत. तर मी मात्र काय केला तेव्हा सुद्धा मी एक ऑप्शन लिहून दिला होता, तो पर्सनल असिस्टंट म्हणून पोस्ट, पर्सनल असिस्टंट म्हणून ती म्हणजे याच्यामध्ये आस्थापनाची पोस्ट आहे. त्याच्यानंतर माझं प्रमोशन होऊन पर्सनल ऑफिसर जाता आलं असतं. मी तिथं असतो तर पर्सनल ऑफिसर म्हणून मी स्टेजला गेलो असतो किंवा दुसरी आणखी चांगली पोस्ट दिली असते. तर पण काय झालं त्या दरम्यान मी परीक्षा देत होतो वेगवेगळ्या आणखी सुद्धा. कारण कोकण रेल्वेचं अचानक बंद झालं, महामंडळ बरखास्त झालं तर काय अशाच मी निवड मंडळची एक परीक्षा दिली होती, कोकण निवड मंडळ. तेव्हा प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळ, कोकण निवड मंडळ वगैरे असायचे. त्या निवड मंडळाने परीक्षा घेतली होती. त्या परीक्षेमध्ये मला चांगले मार्क्स पडले होते. आणि मुलाखतीला बोलवली, मुलाखत रत्नागिरीला होती. मग रत्नागिरीला मुलाखत झाल्यानंतर मला इथं नोकरी होती, तर मला तसंच काय टेन्शन नव्हतं जास्त. काही नोकरीतून काढणार नव्हते मला. त्यामुळे मी बिनधास्ती केली. आणि मी कोकण रेल्वेचं काम करतो म्हणून कोकण रेल्वेचे प्रश्न मला विचारले गेले तिथे, आणि ते उत्तर मला चांगले आले. त्यामुळे तिथं माझे झाले. तर ज्युनियर इंजिनियर म्हणून नियुक्ती झाली, कनिष्ठ अभियंताची. कुठं मंडळ सांगितलं? निवड मंडळ रत्नागिरी झाली. आणि माझी नियुक्ती माझी झाली ना ती वितरण विभाग क्रमांक 2 माणगाव. कुडाळ माणगाव नाही, रायगड माणगावला. तिथे लाभक्षेत्र कडा उच्च कामाचा आहे, लाभक्षेत्र विकास, जलसंपदा विभागात आलो. लाभक्षेत्र विकास त्याच्यामध्ये पाईपलाईन टाकणं, असं धरणापासून पाईपलाईन जोडणं, बरोबर असं होतं. त्याला युरोपियन आर्थिक समुदायाची मदत होती, युरोपियन आर्थिक समुदायाची मदत. त्यामुळे ते कामं त्यावेळी जलद कडाला महत्त्व होतं, कडाची कामं. आणि मी ते कडा संपत असताना तिथे गेलो. बरीचशी कामं त्यांची धरणाची कामं झालेली होती, पाईपलाईन टाकण्याची कामं झालेली होती. अशा रायगड झालो. पण रायगडमध्ये गेलो मी ना, तर रायगड
त्या लक्षात आलं की रायगडमध्ये हॉटेलमध्ये गेलो, हॉटेलमध्ये पाणी मला मिळालं तिथे, तर गढूळ पाणी, आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अतिशय सुंदर पाणी, ते पाणी बघून मला वाटायला लागलं इथं आपलं काही दिवस जाणार नाही जास्त. व तिथं एकंदर बघितलं तो थोडासा आदिवासी पण एरिया, तो माणगाव एरिया थोडासा, त्यामुळे बोललो आपण नको इथं राहूया. आणि नंतर मी काय केलं की तिथल्याच क्लार्कना विचारलं काय माझी बदली काय रत्नागिरी वगैरे करू शकतात काय. मग त्यांनी मला त्यावेळी सांगितलं इथले कार्यकारी अभियंता आहेत सध्या रजेवर गेलेले आहे, तुम्ही हजर व्हा, पण तर तुमची रवानगी मात्र तिथं रवाळजी गाव आहे, माणगावपासून 20 किलोमीटर 25 किलोमीटर अंतरावर, तिथं करण्याची शक्यता आहे. कारण माझं डिव्हिजन ऑफिसला मला वर हे करून घेतलं होतं, हजर करून घेतलं होतं, आणि त्या कार्यकारी अभियंत्याने ते सब डिव्हिजनला पाठवण्याचं ठरवलेलं होतं. मग त्यावेळेला तर हा कार्यभार सध्या शिंदे साहेब म्हणून चिपळूणला आहे, त्यांच्याकडे आहे, तर तुम्ही त्यांना भेटलात तर करा. मग त्यांनी सर्व प्रस्ताव तयार करून दिला आणि मी तिथे शिंदे साहेबांकडे गेलो, त्यांना विनंती केली आणि मला रत्नागिरीमध्ये बदली मिळाली. रत्नागिरी कोवार भाऊ, रत्नागिरी कोवार बोलला नेमणूक मिळाली, बदली मिळाली. आणि रत्नागिरीचं जीवन, रत्नागिरीमध्ये कॉल याला पण होतो मी शिक्षणासाठी, त्यामुळे रत्नागिरीचं जीवन अतिशय चांगलं होतं. रत्नागिरीमध्ये राहत होतो आणि साईट माझे होते संगमेश्वर तालुक्यामध्ये टेरेवाडी म्हणून, आणि दुसरी साईड होती ती माझी गव्हाणे लांजा तालुक्यामध्ये होता, आणि तो एरिया माझा लहानपणीपासूनचा ओळखीचा, त्यामुळे मला तिथं आनंदात गेले तिथे. त्यानंतर मी तिथं 3 वर्ष त्या कडामध्ये काम केलं. त्यानंतर ते कडावरून मी कणकवलीला आलो. कणकवलीला IPIचं ऑफिस, इरिगेशन प्रोजेक्ट इन्व्हेस्टिगेशन, तिथे IPIचं ऑफिस, त्याला इरिगेशन इन्व्हेस्टिगेशनला सर्वेची कामं असायची, सर्वेची सर्वेची कामं, ती कणकवली देवगड वैभवडी तिथली सर्वेची कामं असायची. त्याच्यामध्ये वलन प्रकल्प असतात किंवा पक्के बंधारे, अशा प्रकारचे बंधाऱ्याचे सर्वे करणं काम होतं. त्यानंतर ते सर्वे काम करताना कणकवली देवगड वैभवडी इथं जिथं साईडवर लोकांना जायचो, सर्वे करायचो, त्या लोकांची. आता मी सर्वे केलेले अनेक प्रोजेक्ट आता होतात आहे, काही ठिकाणी तुम्ही त्या काळात सर्वे केले. आता वैभवडीचं करूळ डोना, कुंभवडे डॅम आता पूर्ण झालेले आहेत, पूर्ण झालेले. मागेवरून तर फार आनंद होतोय ना की तेव्हा मी सर्वे करून ठेवला होता, पायाभूत सुविधा केल्या होत्या, त्यामुळे त्याची झालं. बरोबर, म्हणजे ब्रिटिशांनी रेल्वे आणण्यासाठी जे सर्वे केले तसे सर्वे मी ते केलं. आता ते पायाभूतच कामी केल्यासारखं झालंय बघा, की प्राधिकरण नवनगर प्राधिकरणामध्ये काही नव्हतं, तेव्हा रस्ते पायाभूत सुविधा, रस्ते तयार करणं हे काम तिथे केले. कोकणमध्ये पण ते पायाभूत काम केलेलं आहे, सर्वेपासून काम केलेलं आहे, त्यामुळे एक समाधान वाटतं. तसंच जे सर्वे केले होते तिथं आता डॅम होतात आहे, याचा पण अभिमान वाटतो. आणि इथेच IPIच्या ऑफिसमध्ये मी आलो तेव्हा फारचं काम नव्हतं, म्हणजे सर्वेचेच कामं होतं, लहान लहान प्रोजेक्टचं कामं होती, 300 हेक्टरपर्यंतची जे योजना आहेत त्यांची कामं होती. पण नंतर तिथं मीडियम प्रोजेक्ट आला कोल्हे सातंडी, तो सावंतवाडी ऑफिसकडे होता, तो इथे झाला आणि त्याचा पण सर्वे करायचा होता, बुडी क्षेत्राचा सर्वे. त्या बुडी क्षेत्राचा सर्वे मी केला, काम केलं. कोल्हे सातंडी प्रकल्प, आणि कोल्हे सातंडी प्रकल्प हा मीडियम प्रोजेक्ट असा एकमेव प्रोजेक्ट आहे, एकमेव प्रोजेक्ट आहे की जो 2000 मध्ये सुरू झाला आणि 2008ला त्याची घरभरणी पूर्ण झालेली आहे. 8 वर्ष तो प्रोजेक्ट पूर्ण व्हायला 15-20 वर्ष लागतात. आणि त्यासाठी सुद्धा माझं काम काय महत्वाचं की त्याच्यासाठी भूसंपादन आणि पुनर्वसन हेच काम आहे. आणि भूसंपादन आपल्याकडचे लोक जमीन देत नाही, लोकांबरोबर ते भूसंपादनाच्या किस्से सांगा कसं होते, काय होतं लोकांमध्ये भूसंपादनाचे किस्से सांगायचे. म्हणजे त्यावेळी आपण कोल्हे सातंडीला गेलो, तिथे एक नेते होत्या, हिराताई नर नावाची एक, ते वारगावला त्यांचं दुकान होतं, त्यांनी आमच्या काही लोकांना सांगून ठेवलं होतं की तेव्हा सावंतवाडीला प्रोजेक्ट होता, तेव्हा नाईक म्हणून आमचे होते एक टेक्निकल असिस्टंट, तो मग सांगायचा की त्या हिराताई नरने सांगून ठेवलेला आहे की माझ्या छातीवर गोळ्या झेलेल, पण मी काही होऊ देणार नाही, प्रोजेक्ट होऊ देणार नाही अशा. आणि ती नारायण राणे साहेबांची म्हणजे कार्यकर्त्या होत्या, बरोबर, नारायण. त्याचबरोबर तिथे त्या एरियामध्ये वंजू साहेब होते, ते वंजू पण नारायण राणेचे कार्यकर्ते होते, बाळा वंजू.
असं कार्यकर्ते अशा त्याचं त्यांचा काही काही जणांचा विरोध होता आणि ते कुरकुरकडे. बरोबर. तरी पण मी तिथे गेलो. हा. आम्ही त्या हिराताई नरना समजावून सांगितलं की बा इथं तुमच्या जमीन घेणार आहे, त्याचा आम्ही योग्य मोबदला देतोय तुम्हाला, देऊ. तुम्हाला घरं घेणार आहे, त्या घराचं मूल्यांकन व्यवस्थित करून देऊ. आणि नंतर मग तो पाहिजे तर किती मूल्यांकन होईल ते मी तुम्हाला पहिल्यांदा तुमचं घर मोजू बोललो आणि सांगतो. मग त्या घराची डिटेल मेजरमेंट घेतली सर्व लोकांसोबत आणि पहिल्यांदा तिच्या घराची किंमत किती होईल तिला सांगितली. मग ते समाधानकारक किंमत मिळाल्यानंतर तयार झालं. लोकांना कन्व्हिन्स करण्याचं काम तुम्ही ग्राउंड लेवलला केलेलं. भांडण न करता कोणावर प्रोजेक्ट न लादता लोकांना जाऊन घरात बसून व्यवस्थित समजावून सांगून एवढं तुला भेटणार आहे, तुझ्यासाठी फायद्याचं आहे असं करून कन्व्हिन्स केलं. आणि लोकांना पण विश्वास बसला की हा माणूस की तिथं घरात चढून माप घेतोय, लांबी घेतोय, रुंदी घेतोय, अंदाजे आकडा टाकत नाही. कारण बऱ्याच वेळा काही काही पद्धत असते व्हॅल्युएशन करण्याची. पण तो प्लिंथ एरिया घ्यायचा, 1-2 घरांचं डिटेल करायचं आणि टाईप करायची, या टाईपचं हे आहे, एवढ्या प्लिंथ एरियाला एवढं. तर मी प्रत्येकाची डिटेल मापं घेऊन त्यांना मूल्यांकन काढलेलं आहे आणि त्यामुळे खुश झाले. आणि आमच्या इंजिनिअरिंग क्षेत्राच्या माणसाकडे कौशल्य असतं, कुठं कुठं काय त्यांना हे करून देता येईल, फायदा कसा करता येईल, लोकांचा विचार केला. आणि मग नोकरी करताच मी एकंदर हे केलं की एक नोकरी करताना एक सामाजिक काम करतो ही काय लोकांचं जेवढं जातंय तेवढं लोकांना मिळालं पाहिजे. लोकांची जेवढी जमीन जाते, घर जात आहे ते लोकांना मिळालं पाहिजे. ही भावना तुम्ही माझ्या पुढे हे चेहरे बघितले, आपली जमीन जाते हे होतं. फार मला तेव्हा अस्वस्थ व्हायचं की लोकांचे पडलेले चेहरे बघावं लागायचे. तुम्ही ते खुश केले, खुश केले, योग्य मोबदला. आणि ह्याच्या निमित्तानं आणखी एक माझ्या गोष्ट लक्षात आली की नंतर मोबदला वगैरे लोकांना मिळाल्यानंतर लोक खुश होते. काही पण काही सांगण्याचं आता जमीन मालक असतात, त्यामुळे एखादा भाऊ असतो, काही बहिणी असतात. पण असं जमिनीचे पैसे मिळाल्यानंतर काही भावांना काही बहिणी सोडतात. पण काही असं दिसलं की जर पैसा मिळाल्यानंतर काही मुंबईला वगैरे होते, याचा काही विचार केला नाही. पण एक असं कुटुंब होतं की ज्याच्या 4 बहिणी होत्या आणि एकच भाऊ होता. त्या सर्व बहिणींनी त्या भावाला आपली रक्कम दिली, त्याच्या नावावर दिली. भाऊ खुश झाला. असं तेव्हा एक समाधान वाटलं की असा प्रकार. पण काही जणांनी पैसे भांडणारे पण बघितले आहे, पैशामुळे वाटण्यात झाले लोक म्हणत आहे. पण तो कोरे स्वतंत्र असा प्रोजेक्ट आहे की तो स्मशान वगैरे अशा एकदम अडगडीला होता. बरोबर. अशा ठिकाणच्या लोकांना किमती मिळाल्या, पैसे मिळाले, लोक डबल खुश झाले. या लोकांना त्या कोण विचारलं नसतं. रस्त्यावरच्या जमीन तरी विचारतात ना. बरोबर. ब्रह्मदेव मंदिर आहे त्या बाजूच्या एरियाला कोणी विचारलं असतं. त्या पैसे मिळाल्यामुळे मुंबईवारीवर सर्वच खुश झाले. आणि तिथं स्वच्छ पुनर्वसन पण स्वीकारायला लागलो आम्ही लोकांना. स्वच्छ पुनर्वसन म्हणजे काय स्वतःच्या संमतीनं पुनर्वसन करणं. मग त्यांना पैसे दिले की त्यांनी स्वतःची घर बांधायची. तरी सुद्धा आमचे कार्यकारी अभियंता एक मेटकरी साहेब आहेत, रत्नागिरी होते, ते आता शेवंत झालेले आहे. त्या मेटकरी साहेबांना आणि काही लोकांना आपण काही त्यांना सुविधा दिल्या. म्हणजे त्यांचं लाईट रस्ता त्यांच्या जिथं गावठाण केलं तिथून रस्ता जाईल अशावर. कारण आपण धरणाचं हे करताना आपण अप्रोच रोड देतो ना, तर मग ते अप्रोच रोड त्यांच्या गावठाण अशा सोयीसुविधा पण आपण चांगल्या प्रकारे करा. त्यामुळे एकमेव असा प्रोजेक्ट आहे कोल्हे सातत्य मध्यम प्रकल्प, ज्याचं कधीही पेपरमध्ये असा गाजावाजा फारसा झाला की लोकांनी बंद पडलाय असं कधी योग्य वेळेत मिळाला. अधिक प्रोजेक्ट आहे. तिथं आमचे काही माणसं आहेत ना, त्या भूसंपादन पुनर्वसन वगैरे जेवढा लक्ष द्यायला पाहिजे त्याचे काही इंजिनियर करत नाही. भूसंपादन आणि पुनर्वसन ही कामं लक्ष दिलं पाहिजे. माझ्या मते भूसंपादनावर लक्ष देत, पुनर्वसनवर लक्ष देत. या दोन एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, भूसंपादन आणि पुनर्वसन. बरेच काही इंजिनियर असतात ते फक्त भूसंपादन पुनर्वसन ही लोक नको असतं. पण मला भूसंपादन पुनर्वसन दिलं, त्या कामाचा मी कौशल्य उपयोग केला माझ्या लोकांना. तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल होतं, लोकांशी जाऊन तुम्ही जे बोलला लोकांना कन्व्हिन्स केलं. हो, असंच कोकण रेल्वेमध्ये असताना सुद्धा मला असं स्किल करायचं की कोकण रेल्वेमध्ये असताना सुद्धा एकदा कोकण रेल्वेचं ते एक भाडेकर म्हणून होते तिथे कुठं आपल्या चिंचवली. बरोबर. ते पोलीस पाटील होते, ते पण बंद करत होते एकदा काम. आणि अशावेळी माझी डेप्युटी अंबुरी साहेब तिथे नव्हते. अशावेळी
चीफ इंजिनियर मामुरी साहेबांना सांगितलं की ते लोक बंद पडतात आहे काय बघा. मग त्यांनी मला सांगितलं यादव जाऊन बघते आणि मी जाऊन ते प्रश्न सोडवल्यानंतर माझं खास चीफ इंजिनियरने कौतुक केलेलं आहे. आणि मला कोकण रेल्वेमध्ये असताना सुद्धा याचं भूसंपादन किंवा सर्वे काम चांगलं केल्याबद्दल मला चीफ इंजिनियरच्या हस्ते पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे एकंदर एक आवड समाजसेवा या दृष्टिकोनातून मी आतापर्यंतची नोकरी सर, राजकीय लोक आणि अधिकारी आता तुम्ही शेवटची काम मालवणमध्ये केलं. मालवणमध्ये आणि मालवणमध्ये आता नितेश राणे तिकडचे आमदार आहेत. तर मालवणमध्ये काम करत असताना यांच्याशी निलेश राणे साहेबांची वगैरे काय संबंध आला का किंवा त्यांनी कामं वगैरे करून घेतली का किंवा असं काही अनुभव? हाय तसं की डॅशिंग पर्सनॅलिटी निलेश राणेची आता सगळीकडे नाव तर एकदम गाजतंय. हो, माझ्या शेवटच्या टप्प्यामध्ये मी तिथे काम केलं म्हणा मालवण तालुक्यामध्ये. तर मी जलसंपदामध्ये ज्युनियर इंजिनियर म्हणून लागलो. 5 वर्ष ज्युनियर इंजिनियर, नंतर शाखा अभियंता, शिक्षण इंजिनियर, शिक्षण इंजिनियर जवळजवळ 19 वर्ष केल्यानंतर मला डेप्युटी इंजिनियर म्हणून 22 तारीख मला 31 मार्चला मी हे झालं, प्रमोशन झालं. आणि 3.5 वर्ष मी जी नोकरी केली ती मालवण तालुक्यामध्ये केली. माझं ऑफिस कणकवलीला आहे, पण सर्व साईट मालवण तालुक्यातली आहे. मालवण तालुक्यामध्ये आचरा आहे, मालवण आहे, वडची देवळी, काळेटक देवळी, आचऱ्यामध्ये बऱ्याच 7-8 साईक आचऱ्यामध्ये मालवण असं काम करत असताना निलेश राणे साहेबांचा आता कधी संबंध आला तर 2 वर्षापूर्वी साधारण की एकदा असं आमचं खारभूमीचे काय झडपं असतात, खारवे पानं. खारभूमीचा उद्देश काय की समुद्राचं पाणी येऊन शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये. बरोबर. मग तिथं एक गेट होतं, ते फार जुनं झालेलं गेट होतं, त्यातून लिकेज व्हायला लागलं होतं. आणि लिकेज होऊन पाणी शेतामध्ये खार व्हायला लागलं होतं. मग पेपरमध्ये लोकांनी बातमी दिली. त्यावेळी साधारण माझं मी नोकरीला लागून मला 6-7 महिनेच झाले होते वाटतं इथं मालवणमध्ये. तर असे हे आलं की बुवा हे झालंय, पेपरमध्ये पण दिली. मग निलेश राणेंनी भेट दिली तिथे की लोकांनी तक्रार केली होती तेव्हा निलेश राणे भेट दिली. निलेश साहेबांनी भेट केल्यानंतर मला फोनवर म्हणाले की ते जरा लोकांचं प्रॉब्लेम आहे ते. त्यावेळी मी इथं नव्हतो, माझ्या असिस्टंटला पाठवून दिला होता. भेट केल्यानंतर त्यांचा फोन आला होता. मग त्यांना मग त्या असिस्टंटनी समजावून सांगितलं त्यांना, फक्त 2 दिवसामध्ये ते करून 2-3 दिवसामध्ये करा मिळाले असे निलेश राणे साहेब तुम्हाला. मग ते गेटचं काम होतं, थोडी दुरुस्ती. मी गेटचा माणूस जो आमच्याकडं दोडा मार्गाला आहे गेटचं काम करणारा, याकडून दुरुस्ती करून घेतली. मग स्वतःकडचे मी पैसे वापरले, स्वतःकडे पैसे घातले. आणि राणे साहेबांनी मग त्यानंतर मग पेपरमध्ये 3ऱ्या दिवशी बातमी आली की आमदार साहेब निलेश राणेंनी सांगितलं आणि 2 दिवसामध्ये काम कार्यभूमीच्या अधिकाऱ्यांनी करू. आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर तिथूनच ह्यांनी फोन केला, ते तालुका प्रमुख त्यांचे तालुका प्रमुखांनी फोन केला निलेश राणे साहेबांना. कारण ते पूर्ण करत असताना ते पण सर्वजण होते. त्यांनी गुलाब पुष्प दिला आणि निलेश राणे साहेबांनी माझं अभिनंदन केलं. अभिनंदन केलेलं आहे. तर निलेश राणे साहेबांनी सुद्धा नंतर आता आमदार झाल्यानंतर सुद्धा निलेश तेव्हा आमदार नव्हते, झालं पाहिजे. आणि त्यावेळी आमदार आमचे हे होते, वैभव नाईक होते. वैभव नाईक सुद्धा त्या आचरा परिसरामध्ये जायचे. त्यावेळी लोक त्यांना सांगायचे हे झालं नाही. मग वैभव नाईक साहेब तिथून फोन करायचे. आणि फोन केल्यानंतर मला सांगायचं साहेब हे जरा काम करा. आणि वैभव नाईक सांगितलेले काम मी पूर्ण केलेले असायचे ह्याच्या. मग ते लोकांकडून समजायचं त्यांना, मी पुन्हा सांगायचं नाही त्यांना, पण त्यांना लोकांकडून समजायचं. पण त्यांनी पुन्हा फोन करायचे नाहीत त्याचं की काय की जेव्हा जेव्हा गरजेचं आहे तेव्हा. त्यामुळे ते आमदार असतात त्यांचा पण मला कधी काही त्रास झाला नाही. आणि आता याच्यात सुद्धा लोक निलेश राणे साहेब आमदार झाल्यानंतर आम्ही आता ते आपत्ती सौम्यकरणाच्या प्रकल्पाअंतर्गत काही कामं आली. जवळजवळ मालवण तालुक्यातली 12 कामं घेतली होती. इथे त्याचा केंद्रातून फंड्स येतो, केंद्रात फंडचा होतो. तर जवळजवळ 12 कामांचं माझ्याकडे 15 कोटीची कामं होती. ते आता मी माझ्या याच्यामध्ये 25-30% काम पूर्ण केली. आणि आता मालवण तालुक्यामध्ये जवळजवळ ती कामं झाल्यानंतर मालवण तालुक्यामध्ये काम करायला राहणार नाही अशा प्रकारचं काम झालेलं आहे. आणि
निलेश राणेच असतील की तेव्हा आमची जी काळेतर देवळी ही स्कीम आहे त्याचं उद्घाटन करताना आम्ही त्यांना बोलवलेलं भराव करताना त्यांच्या हस्ते आमदार म्हणून बोलवलेलं होतं आणि त्यावेळी त्यांनी सांगत आली की मी आता याच्यानंतर उद्घाटन करत बसणार नाही, एक झालं बस झालं, तुमचं तुम्ही काम करा, फक्त काम चांगलं झालं पाहिजे हा उद्दिष्ट. निलेश राणेंच्या अधिकाऱ्यांची म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांची अतिशय चांगले किंवा निलेश राणेंचे सहकार्य असतील की दत्ता सामान आहे हे सुद्धा आता नंतर मग दत्ता सामानांची ओळख झाल्यानंतर दत्ता सामान फक्त सांगायचे की साहेब हे लोकांची मागणी आहे तिथं जाऊन बघा, मग तुम्हाला कधी जमेल तर मी बोलायचं आता मला नाही जमत, मी 4-5 दिवसांनी जातो आणि ओके व्हायचा. मग निलेश राणे त्यांचे सहकारी त्यांचे जुने सहकारी बाबा परब असतील, बाबा परब सुद्धा आम्हाला भरपूर सहकार्य केलेले आहे. बरोबर अतिशय चांगलं एकंदरीत राजकीय वातावरण चांगलं कोणा कधी त्रास झाला या 3.5 वर्षामध्ये कोणापासून तसा त्रास झालेला नाही. उलट आनंद झाला त्यांना. माझे रिपोर्ट त्यांच्याकडे साहेब काम करणारच साहेब की बाबा परमांचे काही लोक सुद्धा माझ्याकडे यायचे, ते होते आमचे विक्रांत नाईक आहेत किंवा अशा प्रकारे काही राजकीय लोक पाटकर आहेत तिथले, पाटकर नगर माजी नगरसेवक मालवणचे ते पण डायरेक्ट फोन करायचे असं पण त्यामध्ये लोकांनी माझं असं नाही कोणी राजकीय व्यक्तीने करायला पाहिजे असं नव्हतं, सर्वसामान्य माणसाने केलं तरी मी तिथं पोहोचायचो. आणखी एक सांगतो की गेल्या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये हिरजे शिवापूर म्हणून गाव आहे तिथं आमचा एक भराव असा पावसाळ्यामध्ये भरपूर पाऊस लागला होता. गेल्या वर्षी बघा 15-20 दिवस पाऊस लागत होता, त्यावेळी पटकन भराव फुटला तो. त्यामुळे मग मी तत्काळ तिथं गेलो आणि त्या लोकांना सांगत बुवा एवढा मोठा खर्च आता टेंडर काढल्याशिवाय होत नाही ते, त्यामुळे तुम्ही स्वतः मेहनत करा. आणि त्या लोकांनी मेहनत करून त्या लोकांनी केलं बरोबर घेतलं. असे देखील लोक करतात, लोक काम करतात. आणि त्या काही गावांमध्ये एकदम संबंध चांगले राखलेले आहेत, त्यामुळे लोक विश्वास ठेवतात करतात. आणि ठराविक लोकांनी सांगितलं बाबा ही मागणी आहे ती वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आपल्याकडे वेळाचं थोडं बंधन आहे, त्यामुळे आता आपण साहित्य क्षेत्राकडे थोडं वळूया. कारण साहित्य क्षेत्रातनं जाधव सर एक वेगळंच तुमचं व्यक्तिमत्व आहे सर. साहित्य क्षेत्राची सुरुवात कुठून झाली? क्षेत्राच्या बंधन आमच्या वडिलांनाच थोडी पुस्तकांची आवड होती, थोडी लहान पुस्तकं असं कविता वडिलांना पण असं कविता करायला लहान इंदिरा गांधीवर पण लहानची कविता केली होती. कधी प्रसिद्ध काही केली नाही, पण त्याला कवितेची आवड होती. तुम्ही पण कविता लिहिलेल्या आहेत? माझ्या पण कविता आहेत सर, त्यातील एखादी आपण घेऊया. कविता सर, कविता ना एक दिशा नावाची कविता आहे माझी, जी लोकांना योग्य दिशा देणारी आहे कविता. या दिशांना मी रंग देऊ केला आहे निळा निळा, या दिशांना मी रंग देऊ केला आहे निळा निळा, रक्ताचं पाणी करून तुझ्या माझ्या बापानं दाही दिशा केल्या मुक्त. बाबासाहेबांसाठी. रक्ताचं पाणी करून तुझ्या माझ्या बापानं दाही दिशा केल्या मुक्त आणि सर्व रस्ते मोकळे केले आपल्यासाठी. आता आपण विषमतेचे रान समूळ नष्ट करू, या रस्त्यांवर समानतेचे वृक्ष लावू, धर्मांध हंगामी कोळ्यांचा बिमोड करू, या वृक्षांवर पक्ष्यांचे बंधुगीत आणि जागोजागी करुणेचे कारंजे. या वृक्षांवर पक्ष्यांचे बंधुगीत आणि जागोजागी करुणेचे कारंजे. आता माणसातील माणूस आपण जागवणार आहोत, बुद्धाचा देश आपण वाचवणार आहोत, बुद्धाचा देश आपण वाचवणार आहोत. एक स्वातंत्र्य समता बंधुता हे बुद्धानं दिलेलं आहे आपल्याला. स्वातंत्र्य समता बंधुता तेच बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये आणलेलं आहे. साहित्य क्षेत्राचा जर विचार केला ना तर ह्या रुंदा कांबळी जे साहित्य क्षेत्रात आहेत त्या मला 8वी-9वीला शिकवायला होत्या, त्यामुळे ते साहित्याची आवड शिकवायच्या. त्याचबरोबर माझा मित्र वीरधवल परब हा पण माझ्या वर्गामध्ये होता 8वी-9वी पासून. आता तो महाराष्ट्रात एक मोठा कवी म्हणून नाव आहे वीरधवल परबचं. त्या वीरधवल परबने मला आबा शेवरे म्हणून कवी आहेत त्यांची ओळख सांगितली की. आणि मी कोकण रेल्वेमध्ये असताना मग खारेपाटणला राहत होतो, त्या ठिकाणी खारेपाटणला आबा शेवरे यांची ओळख झाली. आणि मग ते सिंधुदुर्ग जिल्हा सम्यक साहित्य संसद ही संस्थेचं संस्थापक आणि प्रसाव नावाचं मुखपत्र चालवायचे ते. तर हे त्यांनी ते मुखपत्र माझ्याकडे चालवायला दिलं 94 पासून. बरोबर. मग पूर्वीचे संपादक ते 94 पासून त्याचं संपादन आतापर्यंत 2025 पर्यंत तुमच्याकडे माझ्याकडे आहे.
संपादक म्हणून संपादन. आणि ह्याच प्रसवानी पूर्ण महाराष्ट्रभर हे केलेलं आहे. प्रसवानी महाराष्ट्रभर नाव आहे. 25 वर्ष तुम्ही. हो सर. आणि वार्षिक अंक असतो. वार्षिक अंक असतो. त्यामुळे महाराष्ट्रातील मोठमोठे साहित्यिक ते एक अंकामध्ये येऊन गेलेले आहेत. त्यात जवी पवार आहेत, मोतीराम कटारे आहेत, गंगाधर पानतावणे, अशा मोठमोठी साहित्य क्षेत्रावरती. आणि साहित्य क्षेत्राचा राबता मी वेंगुर्ल्यामध्ये होतो तेव्हा वेंगुर्ला कॉलेजला शिकणारे प्रवीण बांदेकर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. ते माझे मित्र आहेत. प्रवीण बांदेकर, वीरधर परब, मी स्वतः, आणखी रघुवीर परब म्हणून होते मानगाव हायस्कूलला, ते ज्युनियर कॉलेजला आहेत. ते असा साहित्यिक जो ग्रुप आता जिल्ह्यामध्ये दिसतोय, त्याचा पाया वेंगुर्ल्यामध्ये आहे. वेंगुर्ल्यामध्ये आहे. वृंदा कांबळे मॅडम देखील आनंद यात्री जेव्हा सुरू केलं त्यामध्ये देखील वृंदा कांबळी आमच्या शिक्षिका होत्या, साहित्य लिहित होत्या. तरी पण वृंदा कांबळींचं साहित्य लोकांनी फारसं मनावर घेतलं नव्हतं. साहित्यिक म्हणून त्यांना हे मिळत नव्हतं. मग अशा वेळी गुरुये नम हे सदर तरुण भारतनं सुरू केलं होतं. मला वाटतं 2002-04च्या आसपास. बरोबर. त्या सत्रामध्ये मी गुरुये नममध्ये वृंदा कांबळींबद्दलचा लेख लिहिला, की आमच्या सर्जनशील शिक्षिका वृंदा कांबळी मॅडम. त्या लेखमध्ये मग तरुण भारतवाल्यांनी बऱ्याच जाहिराती मिळायची, विद्यार्थ्यांनी जाहिराती दिल्या. आणि मग मॅडमला वाटायला लागलं की विद्यार्थी आपल्या बाजूने आहे, मग आपण काहीतरी साहित्य क्षेत्रामध्ये करायला पाहिजे. आणि त्याने आनंद यात्री वगैरे ह्याची आणि साहित्यिक वेंगुर्ला तालुक्यात, त्यामुळे वेंगुर्ला तालुक्यामध्ये आनंद यात्रीचं ते हे करतात. त्याबरोबर गेल्या 2017 पासून मी स्वतः विनोदिनी आत्माराम जाधव फाउंडेशन असं केलं आहे. त्यामार्फत महाराष्ट्रातील काही साहित्यिकांना आतापर्यंत 9 पुरस्कार झालेला आहे आणि 10 पुरस्कार आता मे महिन्यामध्ये देणार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा डॉक्टर प्रकाश मोगले, डॉक्टर मच्छिंद्र चोरमरे, मोहन शिरसाट, आपले सिद्धार्थ तांबे, सरिता पवार, अशा अनेक लोकांना 9 लोकांना आतापर्यंत मी पुरस्कार दिलेले आहे. मग वेंगुर्ल्याची जी साहित्य चळवळ आहे ती खऱ्या अर्थाने वृंदा कांबळी आणि आमचं विनोदी आत्माराम जाधव फाउंडेशन वेंगुर्ला या दोघं चांगल्या राबवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि पुरस्कार देण्याची परंपरा तर वेंगुर्ला नगरवासियांनी पण केला नव्हतं आतापर्यंत. राज्यस्तरीय पुरस्कार, तो पुरस्कार आमच्या विनोदी आत्माराम जाधव फाउंडेशनने दिला. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये सम्यक साहित्य संसद याच्या वतीने सुद्धा आपण राज्यस्तरीय पुरस्कार गेली 5 वर्षी देतोय. हा पुरस्कार राजा ढाळे, जवी पवार, उर्मिला पवार, मोतीराम कटारे या साहित्यिकांना दिला. आणि आता आपण 5वा पुरस्कार विनायक मिडबावकर जे देवगडमध्ये साहित्यिक आहेत, कार्यकर्ते, त्यांना देणार आहोत. त्याचबरोबर उत्तम पवार म्हणून आमचे मित्र होते, त्यांचा पुरस्कार आपण देतो उत्तम पवारच्या नावाने. तो पण 5 वर्ष आपण अनेक लोकांना दिला. डॉक्टर श्रीधर पवार आहे त्याच्यामध्ये, आणखी इंगवले म्हणून होते, रत्नागिरीवरून इंगवले, अशा लोकांना तो पुरस्कार दिलेला आहे. त्यामुळे गेली जवळजवळ 30-32 वर्ष आम्ही साहित्य क्षेत्रामध्ये सुनील हेतकर माझे मित्र कोकण रेल्वेमध्येच होते. तर सुनील हेतकर, मधुकर मातोंडकर, सिद्धार्थ तांबे, राजेश कदम, मधुकर मातोंडकर, अरुण नाईक, विठ्ठल कदम ही आहे. त्याचबरोबर अपरांत साहित्य कला प्रबोधिनी ही जी संस्था आहे ही जवी पवारांनी सुरू केली होती. आणि त्याची अपरांत साहित्य कला प्रबोधिनीतर्फे आम्ही गेल्या 2 वर्षापूर्वी इथे कार्यक्रम घेतला. कोकणासाठी ती प्रसिद्ध झालेली आहे. त्या कार्यक्रमात त्याच्यामध्ये अध्यक्ष अपरांतचे राजेंद्र मुंबरकर सर आहे, मुंबरकर सर आहे, आणि कार्याध्यक्ष मी आहे त्या अपरांत संस्थेचा. तर त्या इथं कणकवलीला मोठे हे झालं कार्यक्रम, मराठा मंडळ हॉल कणकवलीचा. तर ती चांगल्या 2 दिवस आपण तो कार्यक्रम घेतला. मोठमोठे साहित्यिक त्यासाठी आलेले होते. उर्मिला पवार होत्या, नैमेश राय म्हणून पट्ट्यात ते उद्घाटक होते. तर अशा प्रकारचं 30-32 वर्ष आणि अनेक आम्ही राज्यस्तरीय संमेलन पण इथे घेतली. त्यामुळे संजय पवार जे चित्रपट निर्माते वगैरे आहेत, संजय ते पण इथे येऊन गेलेले आहे नाटकामध्ये, अनेक नाटकामध्ये. संजय पवार, मोतीराम कटारे, गंगाधर अहिरे, अशी मोठी मोठी लोक आलेली आहे. म्हणजे गेलीच 30-32 वर्ष ही चळवळ समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक मूल्यांचा प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून आणि नवीन लोकांनी लिहित करावं या दृष्टिकोनातून साहित्य क्षेत्रामध्ये आहे. म्हणजे फुले आंबेडकरी विचारांची जी साहित्यिक चळवळ आहे ती आम्ही काही मंडळी करतो पुढे. सर, या सगळ्या काळामध्ये तुम्ही एवढे सगळे अनुभव सांगितला. प्रत्येकाच्या जीवनात एक असा काळ येतो जो काळ कठीण असतो, निराश असतो आपण. सर, असा एखादा कालखंड तुमच्या जीवनात? होय, निश्चितच आहे असा कालखंड. असे अनेक पण एक महत्त्वाचा कालखंड सांगतो की मी कोकण रेल्वेमध्ये असतानाच माझी आई 1995ला, तेव्हा नुकतंच माझं लग्न झालं होतं.
माझं लग्न 4 जून 1995 झालं. हां, आणि त्यावेळी आई थोडं ॲनेमियाचा आजाराने आजारी होती, रक्त जर शरीरात कमी. तर ती अचानक तिचं अटॅक आल्यासारखं झालं तिला. नंतर आपल्या गोव्याच्या हॉस्पिटल, बांबोलीच्या हॉस्पिटलला ॲडमिट 8-10 दिवस ती अतिदक्षता विभागामध्ये होती. ह्याच्यामध्ये पण ती जी गेल्यानंतरचा जो कालखंड आहे तो कठीण होता. आई गमवली, कारण ते 25 वय होतं आई गेली तेव्हा. मग आता माझ्या लग्नाला जेवढी वर्ष झाली 1995, तेवढी वर्ष ती आई जाऊन गेली. मग 30-32 वर्ष आईशिवाय. पण नंतर मी घरात मोठा, मी नोकरीला लागलेला आणि इतर भावंडं शिकत होती. आणखी एक बहीण होती माझ्या पाठीची, ती हायस्कूल टीचर म्हणून लागलेली होती. पण बाकीच्या भावंडं एक दुसरी MA झाली, बहीण आहे, जबाबदारी होती. ती जबाबदारी हा कालखंड जो होता ना तो फार कठीण होता की त्यावेळी मग वडील पण थकले होते. म्हणजे वडिलांनी 2 वर्ष अगोदर, शिक्षक आहे, 2 वर्ष अगोदरच रिटायरमेंट घेतली आईच्या जाण्याने. आणि त्यांना प्रेशरचा वगैरे त्रास होता, त्यामुळे ते घाबरत आहे, मित्राचा भाऊ आहे. त्यामुळे त्या कालखंडामध्ये ती नोकरी गेली. माझ्या नोकरीवर सर्व कुटुंब ते करावं लागत होते. त्यावेळी भाऊ शिक्षण घेत होता. मग भावाला MA केलं, त्याला BPED केलं, बहिणीला MA झाल्यानंतर तिचं लग्न करणं वगैरे हा जो काळ होता हा थोडाफार निराशजनक होता. त्यावेळी आई गेल्यानंतर 2 महिन्यामध्ये त्या बहिणीचं डिलिव्हरी झाली. त्यावेळी ती व्यवस्थित होईल की नाही, त्यावेळी आम्ही तिथे सावंतवाडीला मग त्या भाचीला जो भाची झाली एकदा, ती आता भाची आमच्या मसूर हायस्कूल शिक्षिका आहे, बहिणीच्या जागेवर लागली. कारण बहिणी पण एक आदर्श शिक्षिका म्हणून ती होती, माझी बहीण मसूर हायस्कूलला. तर अशा शिक्षण क्षेत्रामध्ये आमचं वडील शिक्षण क्षेत्रामध्ये, माझा भाऊ पण आता प्रभारी मुख्याध्यापक आहे. मग त्याला शिक्षण देऊन मला प्रभारी मुख्याध्यापक मोठ्या हायस्कूलला आहे. बहीण एक MA झालेली मुंबईला आहे. तिथं जे मिस्टर आहेत ते मंत्रालयात सचिव या पदावर आहे, बरोबर, वर सचिव या पदावर आहे. त्यामध्ये एकंदर आता घरगुती सर्व चांगलं झालेलं आहे. वडील 82 वर्षापर्यंत राहिले. आई गेल्यानंतर सुद्धा आम्ही त्यांचं व्यवस्थित केलं. तुमच्या माझी सहचारिणी होती, तिची खंबीर साथ मिळाली. तिची साथ नसते शक्य नव्हते. विदिशा जी आहे माझी सहचारिणी, तिनं चांगलं की निराशात जाण्यासाठी जातील दिवस आणि फार कठीण परिस्थितीमध्ये होत राहिली. अजूनसुद्धाच हे झालं की जरी इंजिनियर असतो तरी पण मला फारसं काही करता आलं नाही की सर्व कौटुंबिक जबाबदारी असल्यामुळे. पण सर्व कौटुंबिक जबाबदारीतून पार पडल्यामुळे आता समाधानी आहे मी. तुम्ही समाधानी आहे. सर, या सगळ्यात तुमचे जे मित्रपरिवार होता त्या सगळ्यांनी सर मित्रपरिवाराच्या सर काही आठवण सांगा. कारण आता वीरधवल परब जो हा मित्र होता तो होता 8वी पासूनचा आणि आत्तापर्यंत माझ्याकडे सर्व साहित्यिक क्षेत्रामध्ये तो माझ्यासोबत आहे. काही जेव्हा मला अडचणी येतात, काही प्रसंग, तेव्हा मी जास्त शेअर हे वीरधवल परबशी केलेले आहे. साहित्यिक सुद्धा नाही, इतर सुद्धा काही घरगुती. जेव्हा आता माझ्याबद्दल जे आता घरगुती मी कसा आहे वगैरे तो वीरधवल परब चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. त्याचबरोबर सुनील हेतकर म्हणून आहेत, सुनील कांबळे, जे कोकरेमध्ये वर आहे. सिद्धार्थ तांबे, प्राचार्य सिद्धार्थ तांबे, त्यांचा हल्लीच सूर्योदय शतकांच्या दिशेने हा कविता संग्रह प्रसिद्ध झालेला आहे. तर ते घरगुती संबंध आहेत. 30-32 वर्ष सिद्धार्थ तांबे, राजेश कदम, राजेंद्र मुंबरकर सर. पण मित्र म्हणून एकदम जवळचा असं ज्याचं मी हलकं करतो तोच वीरधवल परब, सिद्धार्थ तांबे, सुनील हेतकर ही कंपनी आहे. असा विषय आहे. आणि सर, या मुलाखतीची आपण शेवटच्या टप्प्यात बोलतोय. याच्यावेळी एक मला नाव घेता आलं नाही आता की माझं आता शेवटच्या 3-3.5 वर्ष मी जे नोकरी केली ना त्यामध्ये माझा स्वप्नील होडावडेकर हे असिस्टंट होता, त्याची खंबीर साथ लाभली. तो नसता, कारण मी जेव्हा खांड्यांना आलो तेव्हा खांड्यांची अवस्था बेकार होती खारभूमीची. तिथे थोडंसं म्हणजे कोण ज्यांना काम करायला नको अशा लोक खांड्यांना येतात आणि कामं पण कमी होती, निधी कमी असतो. त्यावेळी कर्मचारीसुद्धा एक सुस्त झालेले होते. अशामध्ये MPSC थ्रू आलेला स्वप्नील होडावडेकर जो जेव्हा आला, मी 6 महिन्यापूर्वी गेलो तेव्हा ते टेक्निकल असिस्टंट लोक होती, त्याच्यावर मी काम करायला बघायचो वेगाने, पण काम झालं नव्हतं. पण हा MPSC थ्रू आलेला E2 म्हणून डायरेक्ट आलेला जो आहे स्वप्नील होडावडेकर, त्यांनी साथ दिली आणि आम्ही आमच्यामध्ये चांगली कामं आपण जी मी मालवण तालुक्यामध्ये कामं केली त्यासाठी मला त्याची साथ मिळाली. आमच्या त्या मॅडम, एक्झिक्युटिव्ह मॅडम आहे, त्यांनी पाठिंबा दिला. त्यांनी काम करण्याची भाग्यश्री पाटील, त्यांनी पण झाली आणि माझा
खारभूमीचा असेल तो स्टाफ होता, विभागाचा स्टाफ असेल वगैरे अतिशय चांगला स्टाफ होता माझ्याकडं. काही कर्मचारी असतात थोडे, पण बरेचसे लोक कर्मचारी चांगले होते. जलसंपदा विभागामध्ये मी इथं होतो, तिथं स्टाफ चांगला होता, आस्थापनाचा आणि सर्वच प्रकारचे स्टाफ चांगला होता. मला आता जे चीफ इंजिनियर आहे मुंबईला आहे ते मला इथे एशी होते नाईक साहेब म्हणून. त्यामुळे नाईक साहेब सध्या चीफ इंजिनियर असल्यामुळे मी तिथं कोणताही प्रपोजल घेऊन गेलो की तिथं व्हायचं काम, तिथं बोर्डचे आहे. मग वरिष्ठांचा पण मला चांगली साथ मिळाली, त्यामुळे एकंदर चांगला प्रवास झाला एकंदरित चांगला. सर आता मागे वळून बघताना किंवा नवीन जी पिढी आहे एकंदरीत तुम्ही आता सेवानिवृत्त होतात आणि तुम्ही तुमचं कौटुंबिक जीवन, सामाजिक जीवन आणि नोकरीविषयक जीवन खूप छान प्रकारे व्यतीत केलं. सर 2 प्रश्न मला विचारायचे, त्यातील पहिला प्रश्न विचारतो नंतर दुसऱ्या प्रश्नाकडे जातो. सर तुमचा पुढचा प्लॅन काय आहे? पुढचा प्लॅन म्हणजे आता मी काही गोष्टी माझ्या राहून गेल्या नोकरीमध्ये की बऱ्याच म्हणतं मी साहित्य क्षेत्रामध्ये अनेक काम केलं. मी इथल्या मुलांसाठी काही आम्ही प्रातिनिधिक कविता संग्रह सुनील येतकरांनी मी संपादन केलं होतं. काही पुस्तकामध्ये काही लोकांवर मी लेख लिहिलेले आहेत, समीक्षा केलेली आहे. काही लोक पुस्तकांच्या समीक्षा केल्या, त्याचे 10-12 लोकांच्या समीक्षा केलेल्या आहेत मी. आणखी 8 एक समीक्षा झाल्या तर ते एक माझं पुस्तक निघू शकतं समीक्षेचं. नंतर मी बौद्ध धर्माचा माझा अभ्यास चांगला आहे, बौद्ध धर्माचा. त्यामुळे बौद्ध धर्माचे काय प्रवचन टाईपसुद्धा माझे काही लेख तयार आहेत, 7-10-12 लेख आहेत, ते पण माझं पुस्तक येऊ शकता येईल. आणि थोडंसं एक लहानपणापासून मला एक सम्राट अशोक ह्याच्याबद्दल आकर्षण कुतूहल आहे. त्यामुळे सम्राट अशोक आणि त्याची सम्राट अशोकाची जी महाराणी होती विदिशा, जी वैशिष्ट्य समाजाची विदिशा नाव ठेवलेलं आहे ते सम्राट, तेव्हा कुतूहल आहे. त्यामुळे सम्राट अशोकावर किंवा त्या विदिशावर अशी एखादी कादंबरी लिहावी हे माझं स्वप्न आहे. आणि त्याच्यासाठी मला तो एरिया फिरायचा आहे, तो मध्य प्रदेश वगैरे ज्या एरियामध्ये मौर्यकालीन साम्राज्य वगैरे होतं ते बघून फिरायचं आहे. मग त्यानं बुद्धची पण काही ठिकाणं आहेत ती फिरायची आहे. ती फिरल्यानंतर आणि काही सजगता येईल, काही हाताला लागेल आणि एखादं पुस्तक माझ्याकडे चांगलं होऊ शकेल. तर मग 3-4 पुस्तकं लिहिण्याचं माझं प्लॅनिंग आहे पुढच्या याच्यामध्ये. आणि सर जी आता नवीन पिढी आहे आमच्यासारखे जे नवीन लोक आहेत, तुम्ही सामाजिक, मी मगाशी बोलल्याप्रमाणे कौटुंबिक आणि तुमचं नोकरीविषयक जीवन खूप छान जगलं. तर आम्हाला तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता? की काय दुसरं माझं महत्त्वाचं आहे ना की प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचं. प्रामाणिकपणा, तुमच्यावर विश्वासार्हता निर्माण केली पाहिजे. माझ्यावर लोकांचा विश्वास आहे, प्रामाणिक आहे, म्हणून मी शाळेमध्ये विद्यार्थी आदर्श विद्यार्थी राहिलो. त्याचे एकंदर काम करताना सुद्धा मी कधी दडपण घेतलं नाही. काम करताना एखादं काम आव्हान म्हणून स्वीकारलं, कोकण रेल्वेचं काम असेल किंवा इतर प्रोजेक्टचं काम असेल, की कुठलं हे केलं काम आलं की मग निराश व्हायचं, असं माझं कधी नसायचं. एक आव्हानात्मक काम करत राहिलो. तसंच सर्वांना संदेश हा असेल की आपण जो आता मी नोकरी करत असताना की वेळेमध्ये लोकांनी यावं ही माझी अपेक्षा असायची. पण बऱ्याच कर्मचारी वेळ देणं टाळायचं, कारण मला पहिल्यापासून सवय लागलेली. वडील शिक्षक होते आणि इतर पण शिक्षकां कधी कुणी नाव ठेवू नये, कुणी मारलं काय. मी शाळेमध्ये फक्त एकदाच मार खाल्लेला आहे शिस्तीसाठी. त्यामुळे शिस्त ठेवली, प्रामाणिकपणे ठेवला, माझा उत्साह कामाचा ठेवलेला आहे. हा उत्साह सर्वांमध्ये राहायला पाहिजे. कामाबद्दल आपल्या कामाबद्दल आत्मीयता असायला पाहिजे, आपण कामाशी प्रामाणिक असायला पाहिजे की कोणतंही काम अवघड काम सुद्धा सोपं होऊन जातं. कामाबद्दल प्रामाणिक असायला पाहिजे, आणि त्यामुळे माझी एक कविता लहानपणी ऐकलेली हिंदीची कविता की नन्ही चिंटी जब दाना लेकर चढ़ती दीवारों पे चलती है तो 100 बार फिसलती है, लेकिन उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वाले कोई कभी हार नहीं होती, लहरों से डर के नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले कोई कभी हार नहीं होती. ये जिंदगी एक चुनौती है, चुनौती है, उसे स्वीकार करो. जो कुछ कमी रह गई उसमें सुधार करो. आणि सुद्धा माझं जीवनाचं तत्व आहे, चलते चलते मेरे गीत याद रखना, कभी अलविदा नका, कोणाला अलविदा करायचं, सर्वांची प्रेमानं वागायचं, सर्वांचं प्रेमानं वागायचं. आता परवाच माझ्या या जीवनाचं हे करताना माझ्या एका असिस्टंटने एक व्हिडिओ केला आहे माझ्याबद्दलचा कामाचं. त्याला तुम्हाला मी धन्यवाद देतो, कारण तो व्हिडिओ बघून बऱ्याच जणांना चांगलं वाटलं. तर
अशा प्रकारचं आत्मीयता आहे. आता माझा जो असिस्टंट होता त्याचं मी साहेब म्हणून कधी काय वागलो नाही, मुलासारखं त्याला प्रेम दिलं. त्यामुळे तो शेवटपर्यंत माझ्याशी प्रामाणिक राहिला. पारदर्शकता राहिली. ही कामामध्ये पारदर्शकता पण राखली पाहिजे. बरोबर. आपल्या सरकारी कामामध्ये लोक पारदर्शक राहत नाही, त्यामुळे अनेक जणांचा गैरसमज होतो ना, तशा प्रकारचा गैरसमज होतो. तर पारदर्शकपणा आपण ठेवला आणि सर्वांची चांगलं वागलं तर सर्व तुम्हाला साथ देतात. याची साथ मला की सेवानिवृत्ती स्वीकारताना सुद्धा माझ्या चांगल्या साथ दिली लोकांनी, चांगल्या माझे सत्कार समारंभ झाले. आता तुम्ही तुला पाहिलात माझ्याबरोबर की राजेंद्र मुंबईकर, विठ्ठल कदम यासारख्या लोकांबरोबर मी असल्यामुळे तुम्ही पाहिलात आणि मला आलं तुमची आणि माझी काही ओळख पण नव्हती. अचानक फोन आला. मी जेव्हा बघितलं की मुंबईकर सरांनी स्टेटस लावलं नाव आहे, म्हटलं नक्कीच एखादी मोठी व्यक्ती असेल. मी विठ्ठल कदम सरांना फोन करून त्यांना म्हटलं की मग मी आपलं बोललो की तुम्ही काय, मी इंजिनियर आहे म्हणून माझी घेणार काय अपेक्षा नाही. पण तो बोलतो तसं असेल तर माझ्याकडे, कारण माझा असिस्टंट पण सांगत होता सर तुमची आपण जाहिरात देऊया पेपरमध्ये. असं तर तो बोल पेपरमध्ये नको जाहिरात, कारण अगोदरच माझं काम भरपूर आहे, पेपरमध्ये आलेलं आहे आणि पुन्हा जाहिरात करायची काही गरज नाही मला. आम्हाला एक संवाद साधायचा होता तुमच्याशी, जो आपण आजच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून इंजिनिअरिंग जाधव सर जे सेवानिवृत्त होत आहेत आणि पुढे देखील एक साहित्य क्षेत्रामध्ये त्यांना काम करायची प्रचंड इच्छा आहे. सर तुम्हाला दीर्घायुष्य लाभो आणि तुम्हाला तुमच्यातनं खूप काम हो अशी तुम्हाला सदिच्छा. आणि सर तुमच्याशी भेटून खूप छान वाटलं. खूप खूप थँक्यू सर की तुम्ही आम्हाला वेळ दिला. आणि सर खूप खूप धन्यवाद. खरं पहिल्यांदा तुम्ही माझी मुलाखत घेतली आणि एकदम खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मुलाखत झाली की तुम्ही असं मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यामुळे मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि सर्व प्रेक्षकांना पण धन्यवाद देतो आणि थँक्यू. जय भीम, जय भारत. आज आपल्या सोबत होते इंजिनियर जाधव सर. सर आजच्या प्रवासात तुमचा जीवन प्रवास आम्हाला उलगडता आला आणि तो प्रेक्षकांपर्यंत पण सुटला. जीवनातील प्रामाणिकपणा किती महत्त्वाची आहे आणि त्याच्या आधारेच तुम्ही हा सगळा प्रवास केला. सर खूप छान वाटलं. धन्यवाद. धन्यवाद.